सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, निराशेच्या आजारावर मनोरंजनाचं लसीकरण करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, एका बॉसनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ठेवलेला आहे मोटिवेशनल वर्कशॉप। चला तर मग आपण सज्ज होऊया हास्याचा कॉन्फिडन्स अनुभवण्यासाठी। जोच इम्प्रूव्ह करण्यासाठी मंचावर येतात आपले जत्रेतील इरसाल कलाकार। वेलकम 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 मिस प्रियदर्शनी इंदलकर, वेलकम। थँक्यू। माझी कंपनी तशी छोटी आहे आणि मला तिचंच नाव मोठं करायचं आहे। इनफॅक्ट मी माझ्या बायकोशी सुद्धा बोलत होतो। मी तिला म्हटलं मला माझ्या कंपनीचं नाव खूप मोठं करायचं आहे, आकाशापर्यंत पोहोचेल इतकं मोठं करायचं आहे। मी काय करू? ती म्हणाली कंपनीला आग लाव। हां, ती म्हणाली कंपनीला आग लाव, धूर आकाशापर्यंत जाईल, कंपनीचं नाव आकाशापर्यंत जाईल। ऐकता क्षणी माहेरी पाठवलं तिला आणि तुम्हाला फोन केला। हां, कारण मला खरंच माझ्या कंपनीचं नाव आकाशापर्यंत पोहोचवायचं आहे। म्हणून मी विचार केला की आपण आपल्या ऑफिसमध्ये कॉर्पोरेट स्टाईल मोटिवेशनल स्पीकर बोलवायला हवं। अगदी योग्य केलं। आणि मला आनंद आहे तुम्ही अंबरनाथहून आलात। आय एम ग्लॅड तुम्ही मला बोलवलं। अगदी योग्य व्यक्तीला तुम्ही बोलवलेलं आहे। कुठे बोलवा त्यांना? मला हां, येस येस, सॉरी। अगदी योग्य केलेलं आहे। Yes. की प्रत्येक माणसाला आयुष्यात मोटिवेशनची गरज असते। हो. हो, म्हणजे मोटिवेशन असलं ना आंधळ आपण जग फिरू शकतो। Correct, correct. मोटिवेशन नसेल ना 4 डोळे असलेला माणूस सुद्धा धडपडतो। ॲब्सोल्युटली राईट। Exactly. मी तुम्हाला सांगतो मिस प्रिया, मला तुमची अत्यंत गरज आहे। मला माझ्या कंपनीसाठी मोटिवेशनल स्पीकर हवाच होता। कारण काय झालंय, माझ्या कंपनीतले जे एम्प्लॉईज आहेत ना माझे, ते खरं तर कार्यक्षम आहेत, पण हल्ली त्यांना ना थोडी स्टॅग्नन्सी आली आहे। ओके। काय होतं, त्यांच्याकडे ना समूह भाव नाहीये। हां, काय आपण कंपनीत काम करतोय तर आपण कंपनीसाठी काम केलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात येत नाही। म्हणून मी विचार केला की त्यांना कोणीतरी मोटिवेट करायला हवं। तुम्ही आता त्यांना असं मोटिवेट करा, त्यांच्याशी असं बोला ना, त्यांना सांगा कंपनीसाठी काम करा। हेच चुकतं तुमचं। हे चुकतंय माझं? जेव्हा मी त्यांना सांगते की तुम्ही कंपनीसाठी काम करा, तर त्यांना वाटतं की माझी काही व्हॅल्यू आहे की नाही, आम्ही काही गुलाम आहोत का? अच्छा। आणि ते काम करत नाहीत। बरं. इन्स्टेड मी काय करते, मी त्यांना सांगते स्वतःसाठी काम करा। सो ते जेव्हा सेल्फ मोटिवेट होतात ना, त्यांची एफिशियन्सी वाढते आणि इव्हेंच्युअली कंपनीचंच काम बेटर होतं। ओ, दिस इज माय ओन थिअरी। माझा खूप गाढा अभ्यास वा 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 वा, आहे अनेक वर्षांचा। खूप छान थिअरी, खूप छान थिअरी। म्हणजे तुमचं बोलणं मला आवडायला लागलंय, पण मला कळत नाही मग गुगलवरती तुमच्या कंपनीला 6 स्टार एवढाच का आहे? हेटर्स अच्छा, हेटर्स विल हेट। ज्याच्या खाली निगेटिव्ह कमेंट्स असतात ना, तीच गोष्ट ऍक्च्युली जेन्युइन असते। ओ, कॉम्पिटिटर्स येऊन ते सगळं खराब करतात ना। वा वा वा, दे आर हेटर, आय एम मोटिवेटर। हो हो, व्हेरी गुड, वा वा, छान 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 बोला। दे आर हेटर, मोटिवेटर। Correct. वा वा वा, साहेब या वेलकम वेलकम, प्लीज सगळे बसा, प्लीज सगळे बसा, प्लीज प्लीज, नमस्कार, बसा बसा बसा। मोरे बोलले तुम्ही बोलावलंय, मी Yes. वॉशरूम मधून आला, हात पण नाही धुतले सर। बसा 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 बसा, प्लीज बसा। मोरे, बरं झालं तुम्ही आलात। तुमच्या सगळ्यांची ओळख करून देतो। या मिस प्रियदर्शनी इंदलकर, या तुम्हाला आज मोटिवेट करणार आहेत। ओके हां, या या ओके या, ओके। या आहेत? हो, मग मी आताच मोटिवेट झालो। माझं तुम्ही हात जरी कलम केलं ना, तरी मी तोंडाने विटा रचून ना ह्यांच्यासाठी ताजमहाल बांधू शकतो। वा मोरे, वा 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 वा, तुम्ही आलात आणि त्यांना काय काय सुचतंय बघा। Nice. प्रियाजी, Yes. ओव्हर टू यू। येस। हा तुमचं सेशन घेणार आहेत, मोटिवेशन सेशन। हा, शांतपणे ऐका प्लीज। एव्हरीबडी इन द हाऊस गिव्ह मी अ चीयर। अरे, काय झालंय, तुमच्या आतमध्ये ना खूप भीती आहे मित्रांनो। आपल्या आत आत्मविश्वास पण असतो, पण जेव्हा आपल्यात भीती असते ना, तेव्हा आपला आत्मविश्वास कमी पडतो आणि आपण आत्मविश्वासाने जगू शकत नाही। माझ्या मागे म्हणा, भीती मी तुला घाबरत नाही। 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 कमॉन, जोरात म्हणा, भीती मी तुला घाबरत नाही। भीती मी तुला घाबरत नाही। एक्झॅक्टली। आपण भीतीला घाबरायचं नाही, आपण वाघासारखं जगायचं। कोणासारखं? वाघासारखं। करेक्ट।
अरे जंगलात खतं बनवणारी गांडुळं पण असतात, पण त्यांना जंगलात काही किंमत असते का? नाही. किंमत कोणाला असते? वाघाला. आपण कोण आहोत? वरात म्हणा, आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? बस, वाघ आहोत आपण. वाघासारखं जगायचं. अरे घने जंगल में भी रास्ते निकल आएंगे, बस कदम बढ़ाने की हिम्मत चाहिए. चाहिए की नाही? हिम्मत पाहिजे का नाही? करेक्ट. तुम्ही वाघ आहात, वाघासारखं जगायचं. अरे आकाशाला गवसणी घाला. हा, गरुड झेप घ्या, उंच उडा. गरुड व्हा गरुड. चिमणीसारखं थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे असं म्हणत बसू नका. नाहीतर आयुष्यभर तुम्ही अंघोळच घालत बसाल. काय घालत बसाल? अंघोळ. काय घालत बसाल? कोणाला? कोण आहात तुम्ही? वाघ. गरुड आहात तुम्ही. बाळ नाही. पण समजा इतक्या पटकन गरुड झालो, वाघाला वाईट नाही वाटायचं ना? हे बघा, आपल्या आतमध्ये वाघही असतो आणि गरुडही असतो. दोन्ही आहे ती. दोन्ही आहे. येस. वाघाला जपायचं, गरुडाला जपायचं, गांडुळाला हाकलून द्यायचं आणि चिमणीला उडवून लावायचं. कळलं? आणि मॅडम बाळाचं काय करायचं? बाळाला मोठा करा, त्यालाही आत्मविश्वास द्या, त्यालाही उत्तुंग भरारी घेऊ द्या. हा, सी पॅशन महत्वाची आहे. कामाबद्दल पॅशन असलं पाहिजे. पॅशन हेच आपलं काम आहे. हुज दिस गाय? हे कोण आहेत? आमच्या ऑफिसचे गरुड आहेत. पृथ्वी प्रताप. इज अ नोबडी. या कंपनीचं नाव काय? MHJ. कशाला काम करायचं या कंपनीसाठी? अजिबात कंपनीसाठी काम करू नका. मॅडम तुम्ही स्वतः कंपनी आहात. स्वतःसाठी काम करा. कंपनीचं काम आपोआप होईल. तुम्ही जेव्हा या मोठ्या विश्वात आलात तेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगलात की विश्वासाठी जगलात? विश्वासाठी. स्वतःसाठी. स्वतःसाठी जगलात. तसंच स्वतःसाठी काम करा, म्हणजे कंपनीचं काम आपोआप होईल. स्वतःला मोठं करा, कंपनी मोठी होणार. लक्षात आलं? कोण आहात तुम्ही? गरुड. मॅडम एकदा फायनल मध्ये सांगा नेमकं आत्ता कोण आहे आम्ही? हे बघा, तुम्ही वाघही आहात, तुम्ही गरुडही आहात. आपल्यात वाघ गरुड दोन्ही असतात. जमलाय होती ती. शार्क माहितीये? पाण्यात पोहणारा शार्क माहितीये तुम्हाला? शार्क सारखं दूर जायचं स्वप्न ठेवा. दूर जायचं धाडस करा. अरे पाण्यात बोंबील पण असतात, पण बोंबील तळले जातात. तुम्हाला तळलं जायचंय? नाही. तुम्ही बोंबील आहात? मग तुम्ही कोण आहात? शार्क आहात तुम्ही. परफेक्ट. तुम्ही शार्क आहात. तुम्ही गरुड आहात, तुम्ही शार्क आहात. तुमच्यातल्या गांडुळाला हकला, चिमणीला उडवा आणि तुमच्यातले बोंबील वाळत घाला. कळतंय तुम्हाला? मॅडम बाळाचं काय करायचं? बाळाला मोठं करा. बाळाला मोठं करा, त्याला आत्मविश्वास द्या, त्याला वाघ करा, त्याला गरुड करा, त्याला शार्क करा आणि थोडा विचार पण करा मध्ये मध्ये. येस, पॅशन. आपण पॅशन जपली पाहिजे. आय वॉन्ट यू ऑल टू क्लोज युअर आईज. डोळे बंद करा आणि तुमच्या पॅशनचा विचार करा. येस, पॅशन डोळ्यासमोर आणा. मला सांगा, तुम्हाला काय दिसतंय? मॅडम ते मी उघड्यावर सांगू शकत नाही. काय पॅशन म्हणजे काय दिसतंय तुम्हाला? मॅडम मी आता फॉरेनच्या बीचवर आहे, टी शर्ट काढलंय आणि असं फिरवते. पुढचं नाही सांगू शकत. माझी डोळे उघडा सगळ्यांनी. तुम्ही जे बघताय ना, हे ती फॅशन. फॅशन नाही, पॅशन. पॅशन, कामाबद्दलची जिद्द, महत्वाकांक्षा, पॅशन. डोळे बंद करा. वाघ आहात तुम्ही सगळे. तुमच्या आतमध्ये पॅशन सळसळू दे. काय दिसतंय? काय दिसतंय? काहीतरी दिसतंय यांना, काहीतरी दिसतंय. येस येस मॅडम. येस मॅडम मला माझं पॅशन दिसतंय मॅडम. वा, एक्सलेंट. तुम्हाला असं दिसतंय की तुम्ही कंपनी मोठी करताय. मॅडम मी गरुड झालोय आणि उंच आकाशात विहार करतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता त्याच पंखात कंपनीला घ्या आणि उंच उडा. तेच फरक नाही मॅडम. मी नाही करू शकत हे, कारण माझ्याकडे खूप साऱ्या बॅग आहेत. खूप साऱ्या बॅग आहेत माझ्याकडे मॅडम. मॅडम मी फिरतोय मॅडम. मॅडम मी ट्रॅव्हल करतोय, विमानानं फिरतोय, बाईक राईड करतोय, मजा करतोय, एक्सप्लोर करतोय मॅडम. मी अख्खं जग फिरतोय आणि फिरता फिरता त्याचेच व्हिडिओ करतोय, व्लॉग करतोय, ते सोशल मीडियावर टाकतोय मॅडम. मॅडम खूप सारे लाईक्स येत आहेत, कमेंट्स येत आहेत, लोक मला भरभरून कौतुक करतात, माझे सबस्क्रायबर वाढतायत. लोक भेटून सांगतात, अरे बने तुझे व्लॉग म्हणजे आम्ही त्याशिवाय जेवतच नाही. असं मध्ये मध्ये गॅप टाकत जाऊ नको, पटापट व्लॉग करत जा. खूप भारी वाटतंय मॅडम मला. मॅडम मी एक मोठा इन्फ्लुएन्सर झालोय, मला खूप भारी वाटतंय. मी अख्खं जग फिरतोय मॅडम. बनेच नाव आहे ना यांचं. एक्सलंट. तुम्हाला तुमचं पॅशन सापडलंय. Yes, madam. फॉलो युअर पॅशन. प्रियाजी
पॅशन फॉलो करताना मध्ये एक कंपनी टाका माझी फक्त, म्हणजे कसं माझ्या कंपनीसाठी त्यांना मोटिवेट करा. काय होतं ते त्यांचं मोटिवेट झालेत, कंपनीला घेऊन नाही झालेत. सर हा, सर काय झालं बने? थँक्यू सो मच सर. यू वेलकम. सर तुम्ही मॅडमना घेऊन आलात, खूप भारी वाटतंय सर मला. सर मला माझ्यातलं पॅशन सापडलं सर. थँक्यू सो मच मॅडम. मॅडम थँक्यू सो मच, तुमच्यामुळे माझं पॅशन सापडलं मला मॅडम. मॅडम मी माझ्या पॅशनचं बाळ घेऊन आता निघणार मॅडम. मी वाघ होणार, मी गरुड होणार, मी शार्क होणार मॅडम. हे चिमणी बिमणी चल लाट घातली, चल नाही करणार मी, सोडून दिलं. थँक्यू सो मच सर. सॉरी सर, तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी खूप केलंय, खूप एक्झॅक्टली. केलंय मला सर. जाऊ द्या सर, अवकाश मला खुणावतंय सर, आकाश मला शिळ घालतंय सर. सर मला गेलं पाहिजे, मला जग फिरायला पाहिजे सर, मला मोठं व्लॉगर व्हायचं. एक शेवटची रिक्वेस्ट आहे सर, खूप खूप मनापासून बोलतोय सर. माझा राहिलेला पगार तो देऊन टाका, मला बाईक सर्व्हिसिंगला टाकायची सर. जाणार मी सर. बने मला कळत नाही तुम्हाला का जायचं आहे. मला माझं पॅशन सापडलंय सर. हे market- थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. Marketing head मित्रांनो इकडे बघा रे, खाली काय नाही. बघताय? इथे अडकू नका, बाहेर पडा इथनं. अरे जग बघा, जग फिरा, कसलं भारी आहे बाहेर. स्वतःला शोधा, स्वतःतल्या स्वतःला शोधा. लय मजा येते. व्हिडिओ करा, इन्फ्लुएन्सर व्हा, मजा करा रे, मजा करा. बने. सो मच बने, मॅडम, बने. थँक्यू सो मच. मिस्टर माझं बाळ सापडलं पॅशनचं, क्या बात आहे. मी वाघ आहे, मी गरुड आहे, मी शार्क पण आहे, क्या बात बने, बन- मिस्टर बने, वाघ आहे, मी मिस्टर गरुड बने, आहे, मी मिस्टर शार्क बने, पण आहे. मिस्टर बने, थांबा. मी गरुड आहे, मिस्टर बने. मी गरुड आहे. मिस्टर बने तुम्ही प्रियाची काय केलं तुम्ही? त्याला त्याचं पॅशन सापडलं. एवढं काय मोटिवेट केलं की कंपनी सोडायची वाटली त्याला? तुम्ही ऍक्च्युली त्याला असं मोटिवेट केलं पाहिजे होतं की त्याने कंपनीत राहायला पाहिजे होतं. तो माझा मार्केटिंग हेड होता, तो माझा मार्केटिंग हेडच गेला सोडून कंपनी. मॅडम मला जायची, नाही लंच टाइमला वेळ आहे, थांबा. लंच टाइम गेला चुलीत. नाही सेशन पूर्ण मला जायची, मी थांबत नसतो आता. लंच करायचा आपण. मला पण मला जायचंय. व्लॉगर व्हायचंय का तुम्हाला? मला कंपनी टाकायची, काय? मला कंपनी टाकायची स्वतःची तुमच्याकडे. माने कंपनी टाकणं म्हणजे स्किट मध्ये फंबल टाकण्यासारखं सोपं आहे का? काय कठीण आहे त्याच्यात? कठीण काय आहे त्याच्यात? तुम्ही टाकली की नाही? मी टाकली ना. तुम्ही टाकली मग मी पण टाकणार. माने मी स्वतःची कंपनी टाकणार. माने मॅडम मॅडम, वाघ जंगलात एकटाच फिरतो, गरुड आकाशात एकटंच उडतं, शार्क सुद्धा जे काय करत असेल करतो, मी कंपनी टाकणार मॅडम. मला सगळं माहिती आहे इथलं. मलाही माहिती आहे, मला मार्केटिंगचं सगळं येतं. मला पर्चेसिंग माहिती आहे, मला सेलिंग माहिती आहे. माझ्या हाताखाली 4 माणसं काम करते ती, आणि ती माझ्या शब्दापलीकडे नाहीत. मी गेलो म्हणले होते थांबते ती वेळ माझ्या मागे मला मान्य आहे की तुम्ही मोटिवेट व्हायला पाहिजे. कंपनी खड्ड्यात घालून मोटिवेट नका हो. काय होतं तुमच्या लक्षात येतं का? तुम्ही म्हणताय 4 माणसं माझ्या हाताखाली आहेत, मी त्यांना घेऊन जाणार. ही सरळ सरळ बंडखोरी आहे. आपण कंपनीशी एकनिष्ठ असलं पाहिजे. कंपनीने आपल्याला किती काय काय दिलंय. हा तुम्ही नका जाऊ. बसा, आपण एक काम करू, या सेशन नंतर आपली मीटिंग नेगोशिएट करू, पैसे वाढवतो. नाही ना, पण मला माने काय मी बोंबील वाटलो तुम्हाला? नाही, मला तुम्ही लय तळवा, आता नाही तळून देणार मी. मी बोंबील नाही आता मी शार्क आहे. अरे मग सॉरी नाही, थँक्यू तुम्हाला. मी आता शार्क आहे. मी शाहरुख आहे का शार्क आहे हे कळत नाहीये तुम्हाला. कंपनी टाकायला निघालाय. तो बॉलिवूडचा शार्क आहे, मी हिटला शार्क आहे. मी शार्क आहे. मी टँक फोडणार आता मी. मी काय म्हणते, एवढा मोठा माणूस आहे, शून्यातनं विश्व निर्माण केलेला माणूस आहे हा. तुम्ही याची साथ सोडणार? हे स्वतः एक मोटिवेशन आहेत ना. हो, ते घेतलं की तुमचं मोटिवेशन मी घेतलं ना मग. जेवढं पाहिजे तेवढं घेतलं, जेवढं शिकलोय तेवढं शिकलोय मी आता. मॅडम 10 वर्षापूर्वी हे माणूस करता एकदम हे असं नका करू त्यांच्यासमोर. माझं घाण मी वाटतं. काय करायचं सर? फक्त जॉब करायचा साधा. job करायचा. कोण कुत्र तरी विचारायचं का? नाही, कुत्रं- मॅडम कोणी विचारत नव्हतं. नाही, जॉब सोडला माणसानं, जॉब सोडला, कंपनी टाकली, शून्यातनं विश्व निर्माण केलं. केलं की नाही? बरोबर, केलं. काय आता माझी कॉम्पिटिशन लय मोठी आहे. कोण आहे तुमचं कॉम्पिटिशन? तुम्ही माझी कॉम्पिटिशन आहे. मग मलाच करताय? सर आशीर्वाद द्या. कशासाठी? पहिला तुम्हाला संपवतो बघा. अरे हे कुठला आशीर्वाद आहे हा यार? माझ्याकडून आशीर्वाद घेऊन मला आता संपवणार सुट्टी आहे. नाही, आता मार्केटमध्ये गावायचं मला आता. ओ मार्केटमध्ये गावायचं. मी काय कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. हा, कोण आहे तुमचा गुरु? तुम्ही. हे मलाच बोलतो रे बाय. पहिला तुम्हालाच संपवणार मी. नाही ऐका माने अहो, ऐका. परंपराच आहे आपल्याकडे. पहिला गुरुला संपवायला लागतोय, मगच चेला वर येतोय. कळलं का? हे काय परंपरा आता घेऊन? सुट्टी नसते. शून्यातनं विश्व निर्माण केले हो माने. आणि तू शून्यावर रापकन बघा कसा तुम्हाला. मला हे आनंदच घेऊ देत नाहीत पहिल्या वाक्यात. मॅडम थँक्यू. मी लगा काय तुमचं करायचं कळलं झालं लगा. मी सारखं आहे. मी चाललो. मी सारखं आहे. माने
थांबू नको तू पण यावं माने 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 माझं ऐका माने 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 गेले माझे गेले मार्केटिंग कडे गेला माझा स्ट्रॅटेजिस्ट गेला 4 वेंडर त्याच्याकडे 4 लोक सर आंबेडकर काळजी करू नका आपण दोघं आहोत आपण दोघं ही कंपनी चालवू फक्त तुम्ही जात सर नाही 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 नाहीये, सर. नाही मी नाहीये. तुम्ही आहात मी नाही आहे तुम्ही आहात मी नाही आहे. हे बघ, हे बघ, ऐका माझा 1-2 मिनिट ऐका हे जे गरुड झेप वगैरे मी म्हणाले ना काही नाही टाइमपास मध्ये बोलले मी असं जनरल AQI केवढा वाढलाय पोल्युशन मध्ये तुम्हाला उडतं तरी येणार आहे का हा. आणि हे वाघ बिग ते पण असंच बोलले मी ते काय सगळे वाघ काय जंगलात असतात का हा बरेच वाघ पिंजऱ्यात असतात आणि ते मज्जा करतात पिंजऱ्यात मला मजा नाही करायची मला जायचंय मी जातो ऐका वेट मी जातो नाही वेट कर एक मिनिट शांत बघा तुम्ही एकदम समजूतदार एम्प्लॉई आहात माझे मला तुम्ही सांगा कुठे जाणार तुम्ही मला नाही माहित पण मी गरुड आहे मी भरकटलेला गरुड आहे मला उडायचं आहे हे माझा आकाश आहे एक मिनिट माझा आकाश आहे मला उडायचं आहे ऐका हो एक मिनिट मला रमेश बेटकर तुम्ही मी वाघ पण आहे. हो मी वाघ पण आहे मी आत्ताच झालो वाघ झाला मी भरकटलेला वाघ आहे बरकटलेला वाघ मला सांगा हे बघा मला सांगा हा वाघ कुठे जाणार तुंगारेश्वरनं राईट मारेन आणि गुजरातला जाईन पण मी जाईन मी वाघ आहे बेटकर मी वाघ आहे ऐका मी वाघ ऐका ऐका मी गरुड पण झालो मी शार्क पण झालो बेटकर पण गेले माझे हा माझा अकाउंटंट होता मग त्याला माहित पण नाही तो कशासाठी मोटिवेट झाला पण तो गेलाय तुमच्या लक्षात येत हा वाघ तुंगारेश्वर वरून गुजरातला निघालाय याला माहित नाही हा कशासाठी मोटिवेट झालाय आणि तो निघालाय प्रियाजी हे काय मोटिवेट केलंय तुम्ही हे कुठलं मोटिवेशन आहे की आखी कंपनी रिकामी झाली माझी हा हे मी बघा तुम्हाला म्हटलं होतं आमच्या एम्प्लॉईजला आणखी कार्यक्षम करा त्यांच्यात समूह भाव निर्माण करा तुम्ही एकटं फिरायला पाठवलं त्याला असं वाटतंय नाही. ट्रिप प्लॅन करत होता का त्यांची ऐका काय ऐकू ते बळजबरी काम करत होते ते इथे अशा एम्प्लॉईजचा काय उपयोग आहे निवे बळजबरी काम करून मी बळजबरी पगार पण देत होतो ना त्याच्यासाठी काम करायला हवं होतं ना प्रियाजी हे बघा तुम्ही नवीन एम्प्लॉईज ना आणा हा मी त्यांना हे मोटिवेट करते ते काम करतील तुम्ही नका करू काही मुळात त्यांनाही काम करायला देऊ नका आणि तुम्हीही काम करू नका कारण तुमच्या कामात मी कोमात सर हा? मी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार होतो हा. पण तुमच्या ह्या जोकमुळे मला जावंच लागेल मॅडम तुम्हाला पण उंच भरारी घ्यायची असेल ना तर मी पण काय फिनिक्स पक्षापेक्षा काही कमी नाही आहे येता हो माझ्यासोबत उडायला खरंच न्याल म्हणजे काय चला चला निघा चला पटकन मी वाघ आहे गवस. फिनिक्स पक्ष आहे हा शेवट आहे या स्किटचा अंबरनाथ वरून जी मोटिवेटर बोलवली फिनिक्स वर उडून जाण्यासाठी हॅलो प्रियाजी अहो कंपनी संपली माझी वा भन्नाट कॉन्सेप्ट आणि भन्नाट परफॉर्मन्स बघूया हास्यरसिक तुमच्या स्किटला किती स्टार्स देत आहेत प्रसादा मला म्हणजे कंपनीचा मालक आणि काय स्ट्रॅटेजिस्ट आणि मार्केटिंग हेड आणि अकाउंटंट 4 चांगल्या हुद्द्यावरचे पुरुष समोर असताना जी मोटिवेटर शिपायावर उडायला जाते तिच्याकडून काय मोटिवेशन अल्टिमेट मस्त विषय होता पीपी तुझा गेटअप फारच इंटरेस्टिंग आहे थँक्यू फारच मज्जा आली आणि कलर कॉम्बिनेशन पण वेगळंच आहे रिच एकदम मस्त कॉम्बिनेशन सावत्या नेहमीप्रमाणे दमदार श्रमेश कडक मोरे सुपर बने ला जवाब आउटस्टँडिंग तू एका पॉइंटला नेऊन ठेवलं स्किट आणि ती कारण तुझ्यावर पहिली जबाबदारी होती तू जर का गडगडला असतास तर अख्खं स्किट गडगडलं पण तू एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंस आणि तिथनं पुढे मग हे यांनी कॅरी फॉरवर्ड केलं मस्त बने सुपर मज्जा आली खूप मजा आली सई एकदम ड्रमॅटिक परफॉर्मन्स होता फार मजा आली वेगळीच संकल्पना होती इंटरेस्टिंग संकल्पना होती आणि तुम्ही ती सादर पण खूप छान केलीत सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप आवडले बन्स मी आय अग्री विथ पशाजी आज तो दिन सुहाना बने मज्जा आली रमेश मस्त मला आवडला तुझा परफॉर्मन्स छोटासा होता पण टू द पॉईंट होता तुझ्या लेखणीसारखा मजा आली सावत्या मस्त नेहमीप्रमाणे प्रिया छान दिसतेस छान परफॉर्म केलंस आणि मला असं वाटतं की
खरं तर कंपनीच्या पेक्षा तिने मोठं काम केलं, तिने इंडिव्हिज्युअली काहीतरी अनलॉक केलं प्रत्येकातलं, हे मला फार आवडलं. सुपर्ब, मजा आली, व्हेरी नाईस. मंडळी, आज एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये होणार आहे फाईट सिक्वेन्सचं शूट. चला तर मग अनुभवूया हास्याच्या ठोशांची लयलूट, जी दाखवायला मंचावर येत आहेत जत्रेतील डॅशिंग कलाकार. गाइस एवरीबॉडी इधर आने का, सब रेडी? अभी अपन फाइट सीक्वेंस करने का, समझ में आ गया? ये ज्यादा मैं बताइएगा कैसा, मैंने पूरा प्लान करके आ गया. एक्शन वो मैं इधर बताइएगा, तुम लोग सब वैसा ही करने का, टेंशन लेने का नहीं. हीरो का आदमी लोग किधर, इधर आने का. आता मैं इधर आ जा बेटा, इधर आ जा. मी पण राहिलोय मी कोणाच्या अरे गुड, हाँ तुम भी उधर आ जा. मध्ये जाऊ का? उधर भी जा तुम. चालते चालते. हाँ अरे ये गुंडे का आदमी लिख दादा मैं विलन है. वेरी गुड, क्या लग रहा तुम, बेस्ट तुम्हारा देखने का, एक नंबर आ गया तुम. ये इनका फोन लेने का, अपने पास रखने का, इसको बहुत अच्छा लग रहा है. यस, हीरो किधर है? सर वॅनिटी वॅनिटी में. वैनिटी में, वैनिटी में सोने के लिए उसको बुलाया उधर, उसको बुलाया इधर, पागल आदमी. अरे हमारा सर रजनीकांत अन्ना सर, वो सब सेट पे सबके साथ खाना खाता है, ये वैनिटी में क्या कर रहा है? बुला उसको, पागल. अभी जाके बोलतो सर. हाँ बेटा इधर आ, तेरे को मैं बताएगा, सब लोग देखना इधर कैसा एक्शन रहेगा, दिमाग में एक ही बार बताएगा, टेंशन मत लेने का. इधर आना बेटा, ये पहले पहले मैं इसको मारेगा, हाँ? देखो ऐसे मार, ये उसके बाद ये मेरे को मारेगा, उसके बाद मैं ऐसे उठ के फिर मैं ये मेरे को मारेगा. मार बेटा, मैं लॉक करेगा, ऐसे पकड़ेगा, इसको पलटी मारेगा. उसके बाद मैं ऐसे आके इसके छाती पे बैठेगा, फन 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 मारेगा. इधर प्रेम आउट है बेटा, इधर प्रेम आउट दिखेगा नहीं, चूहे के जैसे चू चू करके बाहर निकल जाने का. इधर इधर बाहर निकल जाएगा, चलेगा चलेगा. ऐसा क्या बात है? ऐसे गया, एक शॉट हो गया. उसके बाद नेक्स्ट शॉट इसका, ये आदमी आएगा मेरे को, ये वाला. हाँ ये आदमी आएगा, तेरा काम बताएगा. बेटा इधर आ, अभी मैं पहले देखो कैसा है, फिर मैं इसको पहले पर फन मारेगा. मला मार ना. हाँ, हा हाँ. पडलं थांबा. हाँ तैयार रहने का, पागल. एक ही बार बताएगा, मैं तेरे को मारेगा. फन, ये इधर ऐसा गिरा कि तुम इधर ही जाएगा. तिकडे जायचं. हाँ फिर मैं तुम मेरे को मारेगा, तुम्हाला मारायचं. मैं फिर ऐसे जाएगा, हाँ. फिर इधर आएगा, हा तुम फिर मेरे को मारने का, फिर मैं ये सब चबक गिरे के इधर आएगा, हाँ. फिर मेरे को पकड़ने का, पकडायचं. पकड़ा ऐसा गिराने का, असं गिरायचं. हा वो इधर गिरा. दमन दमन. गिरने के बाद तुम उधर से बर्न उठा के हाँ. मेरे को मारने का, और गादी में मारने का. घातवर मारायचं. हाँ क्योंकि मैं बाद में वो शॉट क्लोज में लेगा, अच्छा अच्छा. डायरेक्ट नहीं मारने. डायरेक्ट ना मारायचं. किलर. हा किल किल. क्या बात है, क्या बात है? इकडे इकडे. आई शपथ. लगा 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 कसलं भारी आहे लगा. ही लगा बारकं दिसतंय एवढंच, पण कसलं भारी करतंय लगा, कारकी गत आहे एवढंच. कोण आहे कोण ही? नल्ला राजू, नल्ला राजू हमारे फाइट मास्टर है, 25 साल से इंडस्ट्री में काम करेले. दिसलं नाही का हो मग? तुम्ही इंद्रा द टायगर पिक्चर बघितलाय का? बघितलंय. दादानी पण बघितलाय. मग त्याचं काय मध्ये? त्याचं काय, त्याच्यातली जी फाईट आहे ना, ते बघून दादा फाईट मास्टर झाले. दादा आहेत ना एक नंबर. एक नंबर केलंय. कळलं, आलंय सगळं लक्षात आमच्या, बरं का? काय टेन्शन घेऊ नका. हो नल्ला सर, आम्ही नीट करतोय सगळे. हा कसं करणार आहे? क्लियर. तुम लोगों को मालूम क्या करने के मालूम? हा ही मी ह्याला हाणणार आहे, मग ही मला हाणणार आहे, आणि मग त्याच्यानंतर ही मला पाडणार आहे, आणि मग मी पाडणार आणि ती मला बरणी मारणार. भैया भैया जरा हळू कर, नाही तर वल्ला करशील सगळं. लय बोल नको शिवले. अरे श्याम काय म्हणतो बाबा?
किती वर्षांनी भेटला हे अरे दादा काल तर हास्य जत्रेच्या शूटिंगला सोबत होतो आपण. अरे हा काल होतास ना आपलं स्किट होतं हो 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 बरं दादा कॉंग्रॅट्स बरं का. कशासाठी अरे तुला अवॉर्ड नाही का मिळाला. हा ते अवॉर्ड आहे अवॉर्डचं कौतुक रे मला तसं काही फारसं नसतं रे अरे अवॉर्ड येतात जातात यार मी त्याचं असं अवडंबर कधी माजवत नाही नाही तू कंटिन्यू फेसबुकवर टाकत होता ना 4 दिवस म्हणून म्हटलं. हा टच मध्ये राहावं लागतं बाबा नाही तर एकदम फेकल्यासारखं होतं माहिती हा, काय खरंय. ए डायरेक्टर कुठे डायरेक्टर डायरेक्टर नाही काय ते काय डायरेक्टर नाही डायरेक्टर नाही आहे पिक्चरला डायरेक्टर नाही आहे काल नेमकं आजच त्यांच्या भावाच्या मुलाची मुंज आहे. डायरेक्टरच्या भावाची मुलाची म्हणजे पहिल्याच दिवशी तो नाहीये मग फिल्म कोण शूट करणार तर ऍक्शन सिक्वेन्स आहे आपले मास्टर जी आहे ना मास्टरजी कुठे हे आहे? काय अरे बरे गादीवर पाल कुणाची झोपली आहे रे नाही दादा तेच आहे. हे बघ. हा हे ते ऍक्शन डिरेक्टर आहेत. अरे कुठे आलो अरे आपण शूटिंगला श्याम तुला इमानदारीत सांगतो यार मला आधी वाटलं होतं साऊथ स्टाईलचा पिक्चर आहे म्हटल्यानंतर पुष्पा बिष्पा वाटत होतं रे हे एकदमच रद्दी आहे यार आपण कसा ऍक्शन डिरेक्टर कसा पालता झोपलाय बघ काही फरक पडत नाही त्याला फक्त हे कॉस्ट्युम दिलेले आहेत बाकी सगळं ना रद्दी आहे खरं सांगतो नाश्ता नाही काही नाही डिरेक्टर व्हॅनिटीत येत नाही काही नाही नारळ द कोकोनट असं कुठल्या पिक्चरचं नाव असतं रे तुला पण कळायला पाहिजे ना तू बोलायला पाहिजे ना श्याम कधी बोलणार तुम्ही मी हा? दादा मला कधी नव्हे तर फिल्म मिळाली आहे. आणि लुंगी पण मीच आणलेली आहे बरं का. म्हणजे ऑडिशनला गेलेलो होतो ना मी हा. तर तिथे म्हणजे 5-7 जण होतो आम्ही. हा. तर ते म्हणाले की काळी लुंगी कोणाकडे तर मी हात वर केला तर ते म्हणाले तू मेन विलन. त्याच्यावर तुझं सिलेक्शन झालेलं हो, आहे. दादा. श्याम तुला लाज वाटली पाहिजे स्क्रिप्ट वाचली नव्हती या आधी तू मी वाचली आहे स्क्रिप्ट तुला वाटलं नाही ही फिल्म सोडावी म्हणून नाही दादा पण तू पण स्क्रिप्ट वाचली आहे पण मग तू का बरं स्वीकारली. हे बघ स्वीकारायला लागतं त्यांनी आम्हाला आधी सांगितलेलं होतं प्राजक्ता माळी आहे तिच्याबरोबर रोमॅन्टिक सीन आहे हो हो मग नंतर म्हणाले की प्राजक्ता माळी तयार होत नाही आहे कारण दादाबरोबर तसे सीन करायला ती कम्फर्टेबल नाही म्हणाले मराठी हिरोईन तुम्हाला सांगतो ना आई शपथ रे मी जातो मी नेहमी फॉरेनला असतो तिथे तसं नाही हिरोईन म्हटलं ना की बाबा हे बा त्यांचा रोल चल टाइम जा रहा है चल टाइम पास चल रहा है चल. सर नमस्कार सर हो येस 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 हॅलो 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 होता आम्हाला जरा आत्ता फोटो नको कारण गेटअप आहे ना अलाउड नाही आहे तसं नाही काढून द्यायचं एक काढते अरे आता नको खरंच नको. एवढं गावात आला आमच्या बरोबर, काढा, काढा. चला, 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 मी तुमचा लय मोठा आहे हा, काय मी आहे फॅन आहे सर फॅन हे काढतो की हे काढतो की इकडं बघ, हसं की जरा. हा हसतो हसतो. खांदे वाटतो का हो टाक माझा हंकी एक उभा वाला गडकी फिस्टला टाकायचा आहे ए थांब की तुझी आहे हा काढला का एक सेल्फी पण किती तिघांचा पडली तुम्ही कोण आहात कोण आहात कोण तुम्ही ऍक्टर हा ऍक्टर आहे ऍक्टर तुम्ही ऍक्टर आहे नाही सर मी बघायला आलीये फक्त तू फक्त बघायला हा, आली सर. इकडे 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 किती कॉस्ट कटिंग कराल रे तुम्ही महत्वाचा सीन आहे तुम्हाला चांगले ऍक्टर्स आणता येत नाही हा हे कसे आणले त्या ऍक्टर्स सर 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 आम्ही ऍक्टरच आहे गावातलं हो पण ते काय नाही गरज इथलं लोकलचे जे काही पिक्चर होत्यात ना त्याच्यात आम्ही जातो मॉबला मी एक ग्रुप आहे आणि माझा एक ग्रुप आहे भारीतला ऍक्टर आहे नाही मी पण लय भारीतला ऍक्टर आहे मी 1 नंबरचा ऍक्टर आहे गावातला मला माहित आहे मी लोकलची वेब सिरीज केली आहे युट्यूबला बरं. हा झुडपाच्या मागे झपझुप झुडपाच्या मागे झापझूप हा कौटुंबिक आहे आमची एकदम मी मेन रोल केलाय त्याच्यात ए. काय मेन रोल वर करून का झुडपू पडलीस का काय केलंस साबऱ्या करते वेब सिरीज ह्याचं कोण बघत नाही आमची वेब सिरीज लय फेमस आहे माहितीये का चोरबवाडी अहो लय व्हायरल लय लोकांनी बघितली ह्याचं कोण बघत नाही अहो नाही ह्याची बघितली आणि आम्ही दोघं लिडिंगला होतोय त्याच्यात. त्याचं काय आहे? माझी हिरोईन आहे बरं काही माझी बहीण आहे ही बरं माझी हिरोईन आहे माझ्या आत्याची पोरगी आहे आणि तुझ्या चोरबोडीचं कौतुक सांगू नको ह्याची चोरबोडी गावातल्या लोकांनी बघितलं 3 दिवस वाकाऱ्या काढत होती काय बोलू नको तुला काय करायचं तुला कोण धावतंय ज्यांना बघायची ती बघते ती बरोबर आणि मला फोन मी करते ती काय शिवले होय होय सर तुम्हाला सांगते ह्यो 1 नंबरचा गावातला बेस्ट ऍक्टर आहे आणि बाळूच की लई शानपणा करू नको शिवाली तुला सांगतोय मी जास्तीचं बोल नको भैया पर्यंत ठेव सगळं कळलं काय त्या दिवशी मी बघितलंय तुला याच्या माग बसली होती बाईकवर तू हा, मग मग सांगीन एकदा त्याला मग कळल मी घाबरती होय आई मी नाही सर मी नाही घाबरत बर का आईला काय पण बोलतो भैया जा सांग चल गाडी बसवीन
तुला काय करायची मी इथे? लय बोललो हा? रे. तुझ्या तिच्या आईला पोळ्या टाईट करीन मग मी आता या चिंगड्या सोडीन का मी तिला मध्ये घेतल्याचं एवढं बघत नाही मग राग काढते. काय चाललंय यार शूटिंग सुरू आहे इकडे प्रोफेशनल ऍक्टर्स आहेत आजूबाजूला तुमच्या प्लीज शांत हे असं असतं कळलं तुला मी काय बोललो ते हो हो दादा म्हणून मी इकडे नसतो फॉरेनला असतो मी तिकडे तसं नाही रे तिकडे ऑडिटोरियम ज्या प्रकारचे असतात ना तुम्हाला टाइम नाही शूटिंग करो कार्तिक ओळख करून दे दादा राजू सर राजू सर अरे कैसे ए बच्चे हीरो को बोले क्या जल्दी अरे नाही नाही मीच हिरो आहे नाही नाही सर सांगा ना. ही इज मराठी सुपरस्टार सर आणि ही इज मराठी फक्त मराठी बस एवढीच ओळख आहे माझी एक्सक्यूज मी दिस इज फिल्म का मैन फाइट मास्टर फाईट मास्टर माई सेल्फ नल्ल राजू ओ हो नल्ला राजू हा हे तुम्ही नाव सांगितलं का करिअर बद्दल सांगितलं काय तुम्ही ए क्या बोली वाई इज लाफिंग नाही रे तसं नाही आमच्याकडे कसं आहे की नल्ला म्हटलं की दादा 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 वेगळ्या लेवलचं असतं म्हणून नाही नाही हरकत नाही मला फक्त सरस सांगा मी लेट आलो काय करायचं मला फक्त सांगा बार बार बताइएगा पागल आदमी बैठे में उधर बैठेगा तुम मैं बताएगा एक बार बताए समझा क्या क्या नाम तुम्हारे समीर क्या बोली समीर अरे तुम्हारे नाम श्याम क्या बात श्याम इसका नाम श्याम थँक्यू इसका नाम समीर ए बैठ तुम्हारा नाम क्या भैया 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 कितना बड़ा नाम भैया भैया ये समीर अरे ए बैठ तुम्हारा नाम क्या है सावत्या सावत्या साउथ्या अरे साउथ साउथ कितना अच्छा नाम तुम्हारा इसका नाम समीर इकडे रे. याचं नाव नल्ला आहे हे विसरतोय का तो गाइस रेडी 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 कम ऑन राजू सर चलो ए तुम किधर खड़ा है उधर जाने का आयो. बोलो ना तुमको मी बी ऐकलं तुम सिर्फ डायलॉग बोलने का ओए. है एक्शन सबको मालूम किलर हा किल्लर ओके गाइस लाइट कैमरा रोलिंग एक्शन बस ए दाद्या तुझा खूप झाला की रे अण्णा बस करा कौन बोले अन्ना बच कर रहे मैं बोले क्या है पागल आदमी इधर आ पागल उसको बोलने का यन्ना राजकल है ऐसे बोलने का नाही पण स्क्रिप्ट मध्ये अण्णा बस करा असंच आहे ना मराठी फिल्म आहे मराठी फिल्म आहे ना हा पण सर ते अण्णा बसकर असं लिहिलंय घ्यायचं यम्मा रास्कलला सारखं किलर कुठल्या लेवलच्या फिल्म करतो यार आपण साऊथ स्टाईल आहे ना म्हणजे मराठी डायलॉग आहे ते फक्त अण्णा आहे, बस करा असं घ्यायचं हे काय अरे इकडे वॉइस कळतंय का कुठल्या लेवलचे आपण सीन करतोय ते हो हो दादा यातली एक जरी क्लिप गोस्वामी सरांपर्यंत पोहोचली ना कुठल्या लेवलला बोलतील आपल्याला माहितीये तुला मी तर काही केलं तरी बोलतातच ते माझ्या सुपाऱ्यांचे व्हिडिओ शोधून शोधून इज्जत काढतात माझी मग तू वागतोस कशाला असा होऊन- कालिदास मुलुंड आणि पुण्याचा शोचं काय झालं दादा 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 नको ना दादा ते नको रेडी आहे सर रेडी रेडी बॉय रेडी करूया करूया ओके लाइट कैमरा रोलिंग एक्शन बस तात्या तुझा खूप झाला की रे माझ्या नारियलच्या झाडांना आत लावायचा नाही लावला तर तुझे छोट छोट तुकडे करेन नाही केले तर तुझ्या ढेंग्या घालून जातो की रे अण्णा बस गेरा अण्णा माझ्या नारळाला हात लावायची हिंमत कशी केली आता माझी हिंमत बघ तू मी तुला रप्पा रप्पा मारतो वॉइस अटॅक अय्यो
नीचे नीचे हाय 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 खरा मारला त्यानं खरं मारला मला हातावर मारलाय त्यानं मला त्यानं खरं मारलंय पागल मी कोणते कोणते करायला सांगितले ना अहो नाही ना लिहा ना खोटं खोटंच केलं होतं ही नाटकं करते मुद्दाम करते मी आपण केलं असं खोटं 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 मारलंयस तुम्हाला तुला कळत नाही बियाण्या माझं जजमेंट असतंय ती मी जजमेंट केलं म्हणलं तू मागं झालं पाहिजे पुढं कशाला आलंच बियाण्या ग बस मला काय पुढं पुढं करायची सवय मी काय पुढे केलं नाही तू मला मुद्दाम राग काढलाय तू गावातला तुझं बघत नाही कोण म्हणून पुढे पुढे करतेस आभार बंद ठेव कळलं का आणि मग आता परत मग भैया चौथ्या थांब की सरांसमोर कुठं बांधताय तुम्ही अरे शांत बस इकडे दोघांनी इकडे या काय चाललंय यार असं नसतं करायचं ऐक काय बाबा ऐक प्रोफेशनल ऍक्टर ना त्यांच्याबरोबर काम करता ना या लेवलला भांडता तुम्ही मी दाखवतो आता कसं आहे बघा दिसायला खरं खरं दिसलं पाहिजे पण असतं खोटं लक्षात आलं श्याम पुढे श्याम प्रोफेशनल आहे मी प्रोफेशनल आहे आता बघा नीट बघा कसं करायचं ते ओके श्याम मला मार आता बघ कसं असतं मार मला आईच्या गावात लागलं रे आईच्या आई 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 अरे जोरात मारलास तू हे श्याम आई नाही दादा राज करे तू नाही तू थोडासा पुढे आला रे मी पुढाचा पुढे आला तुला प्रोफेशनल म्हणून पुढे बोललो तर असं काय करतोस रे सॉरी दादा सॉरी सॉरी काय लांबो यार हे बघ दाखवतो मी कसं असतं श्याम नको करू यार असं काय करतो तू झालं चुकून तू नको येऊ हे बघ आता मीच दाखवतो हा श्यामचा हात आहे ओके ओळख नाही माझी हा श्याम आहे मी वेगळा आहे आणि हा मला मारणार बघ नीट लक्षात घ्या हे असं केल्यावर मी हे असं व्हायचं मजाच जाते ना श्याम या सगळी सॉरी सॉरी दादा याच्यात काही मजाच नाही ना मी माझ्यात असं करणार हे खोटं खोटं वाटतं नाही असं नको करत जाऊ रे. हा प्रॉब्लेम आहे रे इकडचा मी गेलो होतो तिकडे UK मध्ये तो प्रॉब्लेम नव्हता युकेचा ड्रामा इन्स्टिट्यूट एवढी मोठी आहे ना तुला सांगतो त्या लेवलला तिकडे काम केलं शूटिंग कर बॉयज बॉयज ओके बॉयज यस यस बॉयज डायलॉग अभी मिल गया अभी मेरे को एक्शन मांगता है क्लियर चलो सो बॉयज रेडी एवरीबॉडी बॉयज रेडी 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 लाइट कैमरा रोलिंग एक्शन वासरा बॉईज अटॅक आता खरी मारली मारली अरे तुला हे जजमेंट नाही म्हणून राग काढलास नाही काढला अरे तुझं बघत नाही वेब सिरीज कोण राग काढलास तुला जजमेंट नाही तुला जजमेंट जाऊ का आता जजमेंट लय पुढे पुढे करायचं जाऊ का म्हणून लागलं. judgment? आता जाऊ की जाऊ का जाऊ की judgment? तुझ्या आईला तुझ्या आईला जजमेंट आईला तुझ्याकडे माझ्या बहिणीला घेऊन फिरतोय का तुझी बहीणच माझ्या मागे लागली माझी तू माझ्या बहिणीला अरे अरे काय डायरेक्ट झगडे करताय ऐका ए भांडू नका रे ऐक तू काय एवढा दिवस मी गप होतो आता गप राय मी ती बघ काय कोण मी नाही सोडत तुला आता काय करते तुम्ही आला रे तुला जाऊ या की तू या की मान की थांबवा ना आणखी तुझ्या हाय का मेरी फाइटिंग ये बात हो कट मैं अरे सुनो ना तुम ऐसे खरी का तुम माग हो तू ये पुढे
मेरे को लोग मार रहा तुम मुझको छोड़े निकल काय तुझ्या आम्ही घाबरलो आम्ही घाबरलो आम्ही घाबरलो यांना रास्कल परफॉर्मन्स. शेवटची फाईट तर तुफान होती. हसून हसून पुरे वाट लागली. जोरदार टाळ्या. कडक परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. बहारदार, मजा आली, खूप मजा आली. एकतर सगळ्यात आधी कॉस्ट्युम डिपार्टमेंट आणि आर्ट डायरेक्टर यांसाठी जोरदार टाळ्या. 2 नारळाची झाडं लावून जो इम्पॅक्ट ऋषींनी आणला ना तो लाजवाब आहे. मजा आली. आणि कपडे अप्रतिम आहेत सगळ्यांचे. म्हणजे तिकडे घेऊन गेलात तुम्ही आम्हाला साऊथ मुंबईला साऊथला. मजा आली. कॉन्सेप्ट छान होती. सादरीकरण अत्यंत काय दणकेबाज होतं. त्याच्यात प्रचंड एनर्जी होती. शेवटची फाईट अफलातून वगैरे ते सगळं आहेच आहे. समय तुझं विशेष कौतुक. मुख्य भूमिकेसाठी तुला नुकताच तुझ्या कारकिर्दीतला पहिला पुरस्कार मिळाला. मनपूर्वक अभिनंदन. शाम्यात या सगळ्यांमध्ये सगळ्यात देखणं तू दिसतोयस. बाकी सगळे फार गोड दिसत आहेत. अरुण, तुझ्या म्हणजे बनेला पण एका बाजूला लाजवेल अशी तू फाईट करत होता. काय एनर्जी आहे. तुझ्यावर आशीर्वादच आहे देवाचा आणि तो कायम राहो. बाकी सगळे दमदार. मजा आली. शिवा फार गोड दिसतेस. धुवाधार परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. तुम्हाला सगळ्यांना ह्या पोशाखात बघून आम्हाला खूप भारी वाटतंय. आणि लहेजा पण तुम्ही सगळ्यांनी खूप मस्त पकडला होता. सॅमीला ओरडत होता रोहितनी आज फारच चांगलं काम केलं. रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या. रोहित मधून मधून लक्ष वेधून घेत होता आणि आम्हाला त्याचं सादरीकरण फार आवडलं. अरुण दादा, मला असं म्हणायचं की तुम्हाला कास्ट करताना आपल्या डिरेक्टर रायटर्सच्या डोक्यात असं कधीच येत नसेल की यांना हे जमेल का किंवा हे या वयात हे करू शकतील का. तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या सगळ्या बाजूनी तुम्हाला चॅलेंज करणाऱ्या भूमिका स्वीकारता आणि त्याला 4 चान लावता. वी लव्ह यू अरुण दादा. सॅमी, बर्णी मारल्यानंतर जी रिॲक्शन होती अशक्य रिॲक्शन होती. फार मजा आणलीस त्यांनी. सगळे छान दिसत आहे पण आज श्यामदादा जास्त उठून दिसतात. मजा आली. खूप मजा आली. हा सेटअप हे सगळंच खूप वेगळं आहे आणि वेगळेपणात आणि नाविन्य असण्यात खूप मजा येते. शिवा, आय अग्री विथ पशाजी. मस्त दिसतेस आणि छान काम केलंस. मजा आली. अतिशय दमदार आणि कलरफुल परफॉर्मन्स. मंडळी, आता आपण जाणार आहोत सासू आणि तिच्या अतरंगी सुनांच्या घरात. चला बघूया आज तिथे नेमका कोणता हास्याचा डेली सोप चालू आहे ते. तोच बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या इरसाल महिला कलाकारांना. कशा हसतायत बघा ना. रील्स बघतायत. लक्ष नाही कशात, बाकी फक्त फोन मध्ये कधीपासून बघतायत माहितीये का. हा काय एवढा मन लावून संसार केला असता तर मामांजींना उसात जाऊन संसार करायला लागला नसता. जिभेला हाड तुझ्या तोंडावर बोल त्यांच्या. नाही मोबाईल कोणती तोंडात. तुमच्याशी बोलले फक्त. थांबा. एक मिनिट लक्ष नाही काही. अगं थांबा ना. मार खाशीन. येते चिटकिरी सारखे. नाही कळलं. कसा आवाज लय बघ तोंडात खूप तोंडात. काय ताई घाबरली ना. अहो आई, आम्ही कवा धरणं तुमच्याकडे बघतोय. तुमचं लक्ष नाही आमच्याकडे. काय बघता मोबाईल मध्ये. काय नाही. हाय गो बा,
अगं या डबड्यामध्ये एवढ्या रीला कुठनं येतात ग बया काय काय करतात बया लोक हे 0 मिनिटात चुप करून कपडं काय बदलतात काय एकमेकांना शिव्या घालतात काय ते ठुस 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 वर नाचतात काय नवरा असा बायको समोर असा मान खाली घालून उभा काय राहतो बया कुठं एवढा वेळ कुठं असतो लोकांना लय भारी मला लय आवडलं हे आई अहो तुम्हालाच काय अख्ख्या जगाला आवडत हे माहितीये का लोक पैसे कमवतात त्याच्यावर. हे बघू बघू पैसे कमवतात तू आई काय बघून नाही पैसे मिळत ते जे रील करतात ना त्यांना पैसे मिळतात. ही बया ही कपडा बदलती हिला पैसे मिळतात होय. कपडं का नाही घालत मग आई अहो ते त्यांना जसं ज्यांना ज्यांना जे जे आवडतं ना ज्यांच्या जी कला आहे ना ते त्याप्रमाणे करतात आई. पण आई साधं काम नाही हे लय पैसे भेटत यात. खरं काय ते लोकांनी पार बंगले बांधले गाड्या घेतल्या माहितीये का याच्यावर रिलावं पैसे आई माझ्या आईच्या शेजारी 2-3 मुली राहतात ना त्या पण रील्स करतात. हा ना दर महिन्याला ताई 50,000 70,000चा चेक येतो त्यांना. ऐकलं का? खरं का मग 50 आणि 70,000 होय. पैसा याच्यात हाय, लय भारीच आहे मग अगं ते मग ते हास्य जत्रा मधल्या तो पांढऱ्या केसाचा म्हातारा आहे काय तो स्वतः शिकवतो आणि त्याच्याच रीला करतो व्हायरल त्याला पण पैसे मिळत असतील काय गं? भेटत असतील आपल्याला काय माहिती उगा करीतात आणि उगा टाकीतात काय असं असं काय लय भारी करते पण आई ते तर आहेच पण त्याच कार्यक्रमातली एक नटी आहे ना ते लग्न झाल्यापासून तिचा नवरा एक युट्यूब चॅनल चालू केलंय त्यांनी. ते कलाकारांना रेसॉर्टवर घेऊन जातात फुकटात त्यांच्यात आई आई नाही नाही दुसऱ्यांचं नाही बोलायचं हे तर अजिबात दुसरे मरणाचे पैसे कमवतात आपण कधी कमवायचे आपण पण कमवायचे की आपण कसे कमवायचे? तुम्ही करा ना काहीतरी काय हिथं चकाट्या पिटता तुम्ही करा ना काहीतरी यायचे ते आम्ही करायचं का कल्याण झालंय का काम आमची सोप्यातली म्हातारी उठन आणि आम्हाला मदत करन तर आम्हाला वेळ भेटन ना. मी जीप काढून सोप्याला बांधी ना नाही आई आई दादाचं बोलू नको पायाजवळ आहेस लक्षात असू दे मस्करी चांगल्याचं सांगते तुम्हाला आई ते सोपं आहे का हो हे सोपं नाही त्याला ऍक्टिंग यावी लागती उचलली जेब लावली टाळायला असं नसतंय ते ऍक्टिंग कराय मग तुम्हाला नाही जमायचं मला जमल ते म्हणजे अगं काय अगं मी मायच्या पोटात होते ना तेव्हा माझी माय बसली होती एखाद्या अंगणात आणि तिच्यावर पडली होती बहुरूप्याची सावली तेव्हापासून माझ्या अंगात कला आहे अशी माझी माय म्हणायची. काय सांगताय आई खरं खरं मग येऊ दे ना तुमच्या अंगातले किडे बाहेर. काय म्हणले कला 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 ग बाई माझं कलेचा किडा आई असं म्हणायचं. तुझ्या अंगात किती किडे आहेत ते मला माहिती आहेत. रंग बदलणारी सरडा कुठली मला सरडा म्हणाल्या आई मी काय अशी सोप्याची मागून येते तुम्ही अशी मान मागे वळून बघते काय तुमच्याकडे आई आता नाटकी करू नकोस हा तो अंडात तंबाखू कोंबीने गरा गरा फिरवीन तुला याला काय अर्थ आहे का कशी करते मग ती करते ती आम्हाला छान वाटत तुमच्यावर मजा करायला आई गाडी कुठली? भांडी करशील ना तू पण लय करतीस एवढं करायची गरज काय नाही. बघू बोलल्यावर नाचवणार आई तर ते तुम्ही काहीतरी सांगत होते कलेचं बहुरूप्याचं नाही ते. तर तुमच्यात कुठली कला होती बा बारकी होते ना तेव्हा मग आपलम चपलम वरती डान्स आणला होता त्याच्यावर अयो मग लोकांनी चपलम फेकून नाही मारल्या तुमच्या म्हणून तुम्हाला काय सांगत नाही मी गंमत करतोय ना आई काय करायचं काय नका करू हे असं आहे तुमचं आपण आई सोबत अशी गंमत नाही का करतो एवढं लगेच वाईट वाटत होतं ऐकत खरं मग आई तुम्हाला मग काय म्हणताय तुम्ही रील करणार का तुम्हाला नाही जमायचं तर मग मी करेन की काय करणार मग तुम्ही डान्स करणार पण आई तुमचा डान्स कोण बघन तुम्ही डान्स नका करू का ग अहो नवरा बायको कपल लागत यात तुम्ही इथं मामांजी उसात कसं काय काय उगाच बोलू? अहो तसं नाही म्हणजे काहीतरी जुळलं पाहिजे ना, काहीतरी वेगळं करूया म्हणजे लोक बघतील नाही का ग वेगळं करूया ना काहीतरी वेगळं आपण हे करूया ना काय 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 मी तुम्हाला दोघी नाच वरून दाना 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 बुक्क्या हाणते आणि तुमच्या बसक्या नाकावर मुटकी मारते ते करूया काय लोकांना आवडेल बघा नाही आई आपण म्हणजे आयडिया चांगली आहे तुमची पण पारंपरिक आहे म्हणजे डेली सोप मध्ये हेच करतात सासवा सुनांचा जाच करतात हा. मला आवडली आयडिया फक्त आपण उलट करू
आपण काय करू सुनांना वाटत बुवा का सासवांचा जाच करावा नाही का तुम्हाला वाटतं नाही हो. काय आम्ही तुमच्या लेकी सारखे बोल, बोल. आई आम्ही लेकी हळू का राम उभी राहा तिथं आम्ही लेकी आम्ही सुना नाहीच तुमच्या तुम्ही आम्हाला लेकींसारखं बोल, बोल, वागवता. तर त्याच्या सुना असतात ना त्यांना वाटत सासूचा जाच करावं पण काही करता येत नाही आपण नेमकं तेच करायचं आपण त्याचा व्हिडिओ करायचा आणि मग सोशल मीडिया फेमस करून टाकायचा लय व्हायरल होऊ आपण आवडली आयडिया भारी आयडिया मला खूप आवडली आई सगळ्यांना असं वाटेल की बाई किती बिचारी बाई आहे किती सुना छळतात मग तुमची दया येणार आई मग तुम्हाला खूप लाईक्स मिळणार मग तुमचे जे रील्स असतील ना ते लोक शेअर करणार आणि खूप फेमस होणार आई तुम्हाला खूप पैसे मिळणार आई 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 एवढे पैसे मिळाल्यावर तुम्ही काय करणार आई काय करणार नाही म्हणजे तसा काही विचार नाही केलाय माझा ताटगडी बसलाय ना तिथं उसामध्ये त्यानं म्हणून आता का बस झालं बाबा उसातलं काम आता राहू दे आपण आता जाऊ फिरायला दोघे जण मग शिमला बिमलाला काय कर आई आई का ग तू अहो ते उत्सवाच्या भरात झालं नाही आई लागलं का तुम्हाला गप्प साधं लय साधं करतेस ग आई का आई 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 तुम्हाला फिरायला नाही जाता येणार आई काय ग आई खूप फेमस होणार ना मग लोक ओळखणार आईंना मग आईंच्या मागे मागे येणार आईंना त्रास देणार मॅडम एक फोटो लोक ओळखणार हीच ती एवढं शरीरांमध्ये एवढं होतोय मग लय पैसे कमवणार आहे करूया मग आपण सुरू करायचं काय करायचं पण आपण हे हा तू हे करत होती ना पोछा हा, करायला घेते मग. पुसत होती. चालेल मी मग करू आपण, ना? हा, आईंना त्याला आधी पुसायला देऊ आईना देऊ हा आईंना देऊया तू आई फेकून मारशील वय आई सॉरी आई ती तसं नाही करत ते आता ती प्रॅक्टिस करती सून जाच करणार ना तुम्ही अगं बाई, असं करायचं कळलं खोटं एवढा फेकून बिकून मारणार आहे आम्ही खोटं खोटं करणार तुम्ही खरं खरं करायचं असं मुद्दाम नाही आम्ही लेकी आहेत. लांब हो ग लय साधं करतीस तू चल ये पटकन काय ते व्हिडिओ कर ठीक आहे मी व्हिडिओ करते व्हिडिओ कर हा इथंच करू काय ग मी इथंच करायचं. अशी अशी आधी पुसू काय पप्पांनी केली होती का मे अहो म्हणजे असं नाही करायचं आई असं जरा बाई माणसाच्या जातीने कसं असं वाकायचं अशी 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 माहितीये माहिती पुसायची माहितीये मला 35 वर्ष संसार केलाय मी शिकवती चल कर काय पटकन आणि म्हणा हे हॅलो गाईज हा आई ये सुरू देखो. मी असं केलं की सुरू करा आई रेडी का काय म्हणायचं ग ते हेलो गाइस ये सुना लोग मेरा जांच कर रही है हेलो गाइस हेलो गाइस ये सुना लो को देखो मेरा बहुत जांच कर रही है मैं घर पे अकेली है अबे बूढ़ी औरत ये ले पोछा मार चल मारती है देखो कहीं बोलती आएगा बादली कौन लेगा हड़ू कर ग जरा देखो कैसी बोलती है अकेले सासू को करने बोलते आगा अरे बूढ़ी औरत थोड़ा वाको वाको हाँ, उस अंग में देखो उस अंग में कितना चिपचिपपना है करते हो अगर वाको वाको इस अंग में देखो कितना चिपचिपपना है करते आगा अरे आई 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 एवढीच झालीस काय आई काय करता आई झालं का इतकं चांगलं रील झालं होतं सगळं घालवलं आई तुम्ही झालं का असं नव्हतं आई उलट करायचं 2 मिलियन व्ह्यूज घालवलेत तुम्ही ढुंगणानं धक्का मारते सासूला आई असंच होतं ना आपलं रील त्या आम्ही तुम्हाला त्रास देणार आणि तुम्ही अशा गरीब बिचाऱ्या वाटायला पाहिजे ना असं का केलं ताई त्यातले दमाय होतं ग बसून काय काम असेल तर सांग बर मग सोपं करूया ऐका माझं काहीच काम नाही का बसा तुम्ही 7-12 तुमच्या नावाने ना सोप्याचा बस लांब होती तर जीभ दिली म्हणून काय बोलायचं ऐका माझं आपल्याला रिलांमध्ये पैसे कमवायचे हे आपण काहीच नको करू आपण दुसरं करू आम्ही काय करतो तुमचा व्हिडिओ चालू करतो आणि तुम्ही माझं बोला हेलो गाइस मैं जब छोटी थी तब एक आदमी ने मेरे से शादी मनाई और वो मेरे को मुंबई में लेके आया 2 बच्चे पैदा किए और बाद में वो ऊस में जाके बैठा ऊस में उसने माती खाई और अभी वो मुझसे बात भी नहीं करता ठुपोन बोलता है मेरा पति नालायक है मेरे साथ इधर रहता हीच नाहीये असं सगळं बोला काय ग तू आपलं काही बोलता
आई लोकांना तुमची दया यायला पाहिजे ना आई हे असलं सांगायचं खोटं नाटक आहे नवऱ्याच्या बद्दल आता रील मध्ये पैसे कमवायचे तर करा मी नाही बाई असलं काय सांगणार माझ्या नवऱ्याबद्दल आमचं काय आमचं आहे ते आमचं आम्हाला माहिती मला नाही दुसऱ्यांना सांगायचं काय ते आहे ते तिकडं उसामध्ये तर मग काय झालं उसामध्ये असली तरी आमचं प्रेम आहे एकमेकांवरती आम्ही कुणाला दाखवाय नाही बसले इकडं येत नाही तिथं कधी तर ठीक आहे आमचं ते लांब डिस्टन्स सुरू आहे लांब डिस्टन्स असू दे आमचं आहे ते नाही लोकांना त्याचं खोटं नाटक बोलून पैसे नाही कमवायचे मला आग लागू दे तर रिलांना अंगाशी आम्हाला तेच सांगायचं होतं पण तुम्हीच म्हणत होतात का रीला करून पैसे कमवू नाही असं सांगायचं व्हय लोकांना रीला करायच्या राहिलं राहू दे नका कमवू पैसे मला काय यांना काय सुचतं काय करत बसत हे बघा 100 वर्ष आयुष्य मामाजींचा फोन आला हॅलो मामांजी हॅलो बेटा कशी आहे बेटा तू हा आम्ही बरे आहे मामांजी तुम्ही बरे आहे का अरे मस्त आहे मी आणि तो सरडा कसा आहे मामांजींना कळतो नेहमी कळतो मन कवडे मी बरी आहे मामांजी मामांजी कुठे आहे तुम्ही आम्ही वावरात आहे बेटा हा काय म्हणतोय ऊस मग यंदा अरे यंदा असा 7 पेराचा आलेला आहे सणसणीत आलेला आहे ऊस निघाच राखीतो आपण मग पण तुम्ही फोन कायला केला हा अगं मी तुला ते तुझं व्हॉट्सअप आहे ना त्याच्यावर बघ एक पाठवेले ते जरा बघ बरं कसं आहे ती काय हिथं मी युट्यूब चॅनल सुरू करेले हा त्याच्यावर मी माझ्या युट्यूब चॅनल ते सबस्क्राईब काय ते म्हणते ते करा बर का सबस्क्राईब हा ते करा पटापटा हा तुमच्या सगळ्यांना सांगा ते करायला काय माझ्या युट्यूबचं ना काय नाव आहे माहितीये का काय हॅशटॅग उसातला मामांजी आणि मी त्याच्यावर वेगवेगळे कार्यक्रम करू राहिलो हा का काय काय हा इन्फो एंटरटेनमेंट म्हणजे कसं आहे बर का बेटा सुरुवातीला काय आहे जे आमच्या ऊसातले बायकां मी आमचा एक डान्स असतो आता मी पहिलं ते ठुसठुस वर करेले हा आणि मग एकदा लोक पकड मध्ये आली की मग त्यांना वावरातल्या गोष्टी सांगितलो मी की बाबा ऊसाची निगा कशी राखायची ऊस चांगला 5-7 पेराचा कसा आणायचा मग तो ट्रॅक्टरवर कसा टाकायचा त्याला कारखान्यात कसं पोहोचवायचं फॉरेनला कसं सगळी माहिती आहे शेतकऱ्यांची आणि मग शेवटी माझा पुन्हा बायकांबरोबरचा डान्स आहे म्हणजे मध्ये मध्ये टाकत राहतो हे येणारे लोक टिकून राहते लोक टिकत येत म्हणजे पहिल्या डान्सला येते आणि शेवटच्या डान्स साठी टिकत म्हणजे आम्ही आईंना पण सांगत होतो मस्त रीला बनवू नाही का ऐकतीच नाही का थोडं का झालं रीला बनवी बघा बोला त्यांच्याशी हॅलो धनी वनी बोलते ऐका ना मला पण घेऊन जा ना तिकडं गावाकडं मग मी पण तुमच्या बरोबर हिला आणीन तिकडं ठेव फोन ऐका ना धनी घेऊन जा ना फोन ठेव दुसऱ्याच्या बायकांबरोबर तुम्हाला नाचाय मजा येते मला घेऊन जा ना एकटं तर घेऊन जायचं वा 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 रील्स हा अतिशय आत्ताचा विषय निवडला फुल टू एंटरटेनिंग परफॉर्मन्स मजा आली प्रसाद थांब जरा. रील बघ हा रील्स नाही नाही मी हे करत होतो सबरस करत होतो हॅशटॅग उसातल्या मामांजींचा यूट्यूब चॅनल महत्वाचा आहे म्हणजे रंजक त्याच्यावर मला कॉन्सेप्ट खूप आवडली म्हणजे ही नाही त्यांची की आधी एक बायकांचा डान्स आणि मग सगळी शेतीची माहिती मग परत बायकांचा डान्स सो ते जे पहिल्या आणि शेवटच्या डान्ससाठी थांबणारे लोक आहेत त्यातला मी पण चांगला होता विषय आणि रील्स आपण नको बोलूया आपण करूया रील्स मज्जा येते रील्स करून खूप मजा येते पण या सिरीजमधले या सासूला वाटावं की आपण रील्स करावं हे फार इंटरेस्टिंग फॅक्टर होता आणि त्यातल्या तुमच्या दोघींच्या संकल्पना पण फार इंटरेस्टिंग होत्या मजा आली सई क्यूट परफॉर्मन्स होता मी सबस्क्राईब करणार आहे चॅनलला मामांजींच्या कारण मला पण कन्सेप्ट फार आवडली आणि मामाजी म्हणजे नुसतंच धागडधिंगा नाही आहे बरं का त्याच्यातून ते माहिती पण देणार आहेत ऊसाची सो ती ही आयडिया मला आवडली ऊस एक्सपोर्ट करायच्या पण
काही आयडियाज मामनजींनी दिल्या, तीही आयडिया आवडली. आणि सरडा आजचा खूपच भारी होता, मजा आली. येस, खूप मजा आली. थँक्यू गर्ल्स. मंडळी, साइन कॉस थिटाची सतत उजळणी करणारा ओंकार आज ओलांडून आलाय परीक्षेची पायरी. चला बघूया त्याला आजचा पेपर कसा गेलाय तेच जाणून घेण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. श्याम बांगर यांना शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल अटक. चला हो, आवरा हो पटापट. काय करताय तुम्ही? पोरग येईल माझं कधी पण. हा मग असं काय करता? परीक्षेला गेलाय ना तो, पेपरला बसलाय, थकला असेल बिचारा माझं लेकरू. हो बिचारा कधी येतं? 11वीच्या परीक्षेला बसलाय, हं. ते पण तिसऱ्यांदा. युद्धाला गेला नाहीये तो कुठे. जाऊ दे, तुम्हाला पोराचं कौतुक नाही अजिबात. शिबाई कधी येणार हो? काय आला आला. नाही, भंगारवाला आहे. त्याच्याकडे पण अशी मोठी गाडी आहे ना, मला वाटलं तो. तुला भंगारवाला आणि स्वतःचा मुलगा यातला फरक कळत नाही का? नाही, आपल्या ओंक्याला पण काही उचलून आणायची सवय ना, मला वाटलं तोच आला की काय. आला आला. अगं माझं लेकरू आलं. आई 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 माझं सोनं ग, माझं पिल्लू ग, माझं बाळ ग, ते आलो ग राजा माझं. आई हो सोन्या, कशी आहेस तू? मी बरी आहे बाबू. मला तुझी सतत आठवण येत होती. माझ्याशिवाय माझी आई काय करत असेल, तिचं काय होत असेल, मला चैन पडत नव्हती. कधी एकदा तुला भेटतोय असं झालं होतं मला. आई असंच झालं होतं रे माझ्या लेकरं, माझं बाळ मला कधी भेटतं असं झालं होतं लेकरू. सोन्या ग, राजा माझं सुकला रे. 3 तासांपूर्वी घरातून निघालाय तो. 3 तासांपूर्वी. 7 समुद्रापार गेला नव्हता. 2 गल्ल्या सोडलं की त्याचं कॉलेज आहे. बाबा, आई सारखे दैवत. वाढ बंद कर. गप्प बस, जाऊ दे. कुठला पेपर होता? पेपर कसा गेला? ए ए ए काय करतोस? थोबाड बंद करून कसं सांगायचा विचार करतोय. बोलणार रे, उगाच बोल ना. चांगला मूड आहे माझा. बोल बाबा. हा, टॉप क्लास. आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ. चांगला गेला पेपर. आई. मला माहिती होतं ग लेकरू. आई बाबा, यू वोंट बिलीव्ह. 5 पुरवण्या लावल्यात. 5 किती? 1 2 3 4 5 5. आई काढते ग. तुला अभिमान वाटेल, माझा इतका पेपर लिहिलाय मी. आई हो ना. हो. काय ओंक्या, ये बाळा ये. वेड बाबा. असं वागलंस तर बाबा काम आवरेल तुला. नाही बाबा, मी यंदा खरंच सिरियस आहे. मी मनापासून लिहिलंय. मग असं काहीतरी वागत राहा ना बाळा. मस्त मस्त, छान छान. बस बस. कुठला पेपर होता बाळा? कुठला पेपर होता? बाबा ओंका, कुठला पेपर होता? सांगतो. आंबा ना सांगतोय. ओंक्या, हा कुठला पेपर होता? ओंक्या, तुला पेपर आठवत नाहीये? सांगेल तो, थांबा जरा. याला पेपर आठवत नाहीये. त्याला पेपर आठवत नाहीये. लात घालताय, म्हाडं मोडतील त्याची. बाबा, असं हॅमर करू नका बाबा. माझ्या डोक्यातलं एंटरप्रेन्युरियम वाढतंय. काय वाढतंय? म्हणून शिक्षण गरजेचं आहे. हे पण लागते तुला? लांबून मारतो तेही लागतंय. टेलिपथी बाबा, टेलिपथी. इकडे क्या गप सांग मला, कुठला पेपर होता? माझं डोकं लय कुत्रा का मारून. कुठला पेपर होता? थांबा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठला पेपर होता ओंकार? बाबा, माझे काही स्वस्तिक्स आहेत. एथिक्स असतील. एथिक्स आहेत. बसा ना. बोल. माझे काही एथिक्स आहेत. ऑन ऑफ. मी आता एक पेपर देऊन आलो, आता लगेच दुसऱ्या पेपरची तयारी. मी सगळा होता नव्हता तेवढा अभ्यास त्या प्रश्नपत्रिकेत, त्या उत्तरपत्रिकेत उतरवला. आता पुन्हा मी काय केलंय, कसं केलंय, किती मार्क्स मिळाले, याच्यात रमण्यात काय अर्थ आहे बाबा? कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे? भगवान श्रीकृष्णांनी गीतेत काय सांगितलंय? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.
कर्म करा आणि फळाची अपेक्षा सोडून द्या. आपलं काम करत चला. आई मला पुढच्या पेपरची तयारी करायची. लेकरा अहो, किती उच्च विचार आहेत बाळा तुम्हाला. अहो, काय तुम्ही उच्च विचार त्याला पेपर कुठला माझ्या प्रश्नाचं उत्तर बॅग उघड का बॅग उघड का म्हणजे त्यात प्रश्नपत्रिका असेल ना कळेल कुठला पेपर होता ते. टैलेंटेड मेरा जीन है रे मेरे बाप में. तुझा झीन मी बाटलीत गुच्छ मारून बंद करून समुद्रात फेकून देईन ना. लवकर सांग कुठला पेपर हे होता. बाळ काढ उघड बॅग उघड जास्त नको हे करू. बॅग उघड. उचल तू नाही तू उचल. कुठे कुठे मागे पड. पाय पड माझ्या नाही पेपराच्या. कुठला पेपर होता सांग. कुठला पेपर आहे. पसायचोलॉजी. बसायचो. हा कुठला विषय आहे. आता तुमचे जीन बाटलीत भरून फेकू काय खाडीत. इथे लिहिलंय ना पसायचोलॉजी. मग ते कसे बोलतात. कुठला विषय आहे. पसायचोलॉजी. नीट वाच. पसायचोलॉजी. सायकोलॉजी आहे. सायकोलॉजी आहे. पसायचो पी सायलेंट असतो त्यात. सायकोलॉजी आहे कळलं. हा बाबा एखाद्या गोष्टीकडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तुमचा पी सायलेंट आहे माझा नाही आहे. एवढं काय ते? तू कोण आहे भाषेत फेरफार करणार रे. 5 पुरवण्या लावलं कुठला पेपर आहे तो आठवत नाही. हा सगळा सोडवलास सगळं लिहिलंयस. हा एकूण एक प्रश्न लिहिलाय. हो ते जाऊ दे ना विषय. आई मला जेवायला वाढ. 1 मिनिट बस इथे. काय बोललास तू. एकूण एक प्रश्न लिहिलाय. सगळे प्रश्न लिहिलेस आणि उत्तर फोडी ना मस्करी करत नाहीये. सगळं लिहिलंयस. तुमची शपथ बाबा मी सगळे प्रश्न सोडवलेत. आता त्यावर चर्चा करण्यात वेळ घालव. एक मिनिट. इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजी यातला फरक स्पष्ट करा. काय लिहिलंयस. कुठलं कुठलं इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजी यामधला फरक स्पष्ट करा. हे खूप सोपं आहे. हे सोपं आहे आई. हे ना लिहिलं मी. का आमचे सर काय म्हणाले की आधी कठीण प्रश्न सोडवा मग सोपे. मग कठीण कोणते सोडवलेस. हो मी मनापासून सगळा अभ्यास केला होता. मी सोडवणार होतो प्रत्येक प्रश्न पण मला वेळ नाही पुरला. पुरला बोलतो हा वेळ नाही पुरला. 5 पुरवण्या कुठे लावल्यास. 5 पुरवण्या लावल्यास ना. इकडे बस. लवकर बोल. काय झालं काय झालं. काय झालं राजा. अगं माझ्या सोन्या. अगं गाई. अरे माझ्या लेकरा. मला लागतंय इकडे. मला लागतंय. थांबा ना जरा. ह्या दोन्ही वाक्यांचा तिटकार आहे तुम्हाला. मला राग येतो दोन्ही वाक्यांचा. थांबा जरा. इकडे नुसता माणूस ना ह्याला असतो नुसता. काय केलं त्याला विचार. काय केलं पेपरात काय केलं परीक्षेत. विचारते मी. शांत जरा 2 मिनिटं मला बोलू द्या ना. त्याच्याशी माझ्या लेकराशी नुसता जीव घेतात त्याचे. नको राजा रे लेकरा रडू. ऐक माझं सोन्या. काय झालं तुला वेळ नाही पुरला का राजा. मग अभ्यास नाही झाला का सोन्या तुझा. आई माझा अभ्यास झाला होता. मग काय मला ना एकूण एक प्रश्नांची उत्तर येत होती. मग काय झालं सोन्या. का रडतो. मला आहे ना पशुपक्ष्यांनी डायव्हर्ट केलं. काय नाही काहीतरी वेगळं आहे. हे काहीतरी वेगळं. इकडे बाळा इकडे. अरे नाही हे कम्प्लीट वेगळं. मी कोणी काय केलं डायव्हर्ट काय केलं. मला कोणी काय केलं तुला. मला पशुपक्ष्यांनी डायव्हर्ट केलं. ये इकडे बाळा. नाही मारणार. हे मला ऐकायचं आहे. एकदमच वेगळं आहे नाही ना. आई आहे ना तुझी. नाही मारणार बाळा. ये इथं नाही मारणार. बस बाळ. नाही रे बाबू. हे मारण्याचं नाही बाबा. काही कसंही कुठेही मारता. ऐक पशुपक्ष्यांनी डायव्हर्ट केलं. म्हणजे मी परीक्षेला बसलो होतो बेंचवर. शेजारी खिडकी होती. खिडकीसमोर एक झाड होतं आणि झाडाला एक फांदी होती. नॅचरली झाडाला फांद्याच असतात. आणि फांदीवर एक चिमणी बसली होती. ते सतत माझ्याकडे बघून
चू 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 चू. तुला चू करत होती ती. मलाही असाच प्रश्न पडला की मी निमूटपणे माझा पेपर लिहित बसलोय, माझं तिचं काहीच नाही ना, मग मी तिचं काय वाकडं केलं नाही विनाकारण ती मला का चू चू म्हणते. म्हणून मी तिच्याकडे बघत राहिलो तर माझ्या लक्षात आलं की ही तिची लँग्वेज आहे. अच्छा, म्हणजे इतक्या वर्षात तुला आता लक्षात आलं चिमणी चिव करते. पण सतत चिव 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 असं म्हणून तिला मला काय सुचवायचंय हे कळून घेण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी मी आणखी निरखून बघू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की चिमणीची चिव चिव माणसाच्या कानांना कळणार नाही, म्हणून मी डोळे बंद केले. मग मला कळलं आई की चिमणीला आहे ना तानू तानू लागली होती. काय लागली होती? ताण लागली होती हो चिमणीला. ती घाणेरडे शब्द आहे, तानू तानूशी. असू दे बोलले का मला कळलं. मग आई माझ्याकडे पाण्याची बाटली होती ना, ती बाटली घ्यायला मी खाली वाकलो तेवढ्याच सर ओरडले, ए व्हॉट इज दिस. म्हटलं पाण्याची बॉटल, पाण्याची बॉटल. तुम्हाला काय रिॲक्ट व्हायचंय? नाही बाबा नाही, एक्झाम चालू आहे ना, कशाला आपला. हा देअर यू आर, पाण्याची बॉटल. गप्प बसले. मग पाण्याची बाटली खोलली, बुचात पाणी घेतलं आणि खिडकीवर ठेवून दिलं. मग ती चिमणी आली. चिव 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 चिव. एकदा बघ चिमणीचं डुक्कर होतं हळूहळू. थांबा ना जरा तुम्ही, तू दाखवतोय ना. मग ती पाण्याकडे आली चिमणी. चिव चिव. आधी तिनं माझ्या उत्तरपत्रिकेत डोकावलं. चिव चिव. पण तिला काहीच कळलं नाही. म्हणून ती पुन्हा पाण्याकडे वळली. आणि आई माझ्या डोळ्यात देखत आई चिमणी पाणी प्यायली. आई चिमणी पाणी प्यायली. माझ्या लेकराला चिमणीची तहान कळाली हो. माझ्या लेकराला चिमणीची तहान कळाली. साले कुठले दोन बालनाट्य एकत्र घरात चालू झालं तर मला. चिमणी तुझी पाणी प्यायली, मग डोमकावळ्या पुढे पेपराचं काय झालं? डोमकावळ्या. हा चिव. पुढे पेपर लिहिला असशील ना मग. चिमणीची गोष्ट संपली ना. हा बस आता मग चिमणी उडून गेली, भुरकन उडून गेली. मग माझी लेखणी उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहिण्यासाठी एक्साइटेड होती. एवढी मी उत्तर लिहिणार तेवढ्यात चूक 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 चूक. काही चुकीचं लिहिलंस का तू? अशीच अशीच शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. म्हणून मी आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर भिंतीवर तिघीजणी भांडत होत्या. ए ए ओंक्या, भिंतीवर कोण होतं तिघी? भिंतीवर 3 पाली भांडत होत्या. पहिली म्हणत होती चूक 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 चूक. दुसरी म्हणत होती चूक 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 चूक. तिसरी म्हणत होती चूक 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 चूक. अच्छा, म्हणजे पालींचंही तुला कळायला लागलंय. पालींची भाषा कळाली ना माझ्या बाळाला. आई चांगली गोष्ट आहे. मनाच्या कानांनी ऐकलं ना, जगातली कुठलीही भाषा आपल्याला कळू शकते. वा वा छान. ओंक्या ऐक ना, ओळख ना माझ्या मनात काय चाललंय. ओळख. एकदा परत आणा मनात. आलं आता ओळख. तुम्हाला ना बाबा मला तुडवावंसं वाटतंय. बरोबर बोला. मूर्ख बनवतं. काय केलं इकडे? काय केलं नाही या पेपरात? अरे 5 पुरवण्या वापरलास ना. बोल काय बोल लवकर, बोल बोल. 5 पुरवण्या म्हणजे मी नाही मागितल्या, तेच आले होते घेऊन. घे पाहिजे काय, पाहिजे काय. मी म्हटलं देत आहेत तर घेऊया. म्हणून घेशील हा, म्हणून घेशील. अहो काय चुकलं त्याचं? कुणीतरी म्हटलंय ना देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. मी देतोय, घे घे, मी देतोय, घे घे. मारू नका. अहो, काय त्याचा जीव घेताय का आता तुम्ही? आई तू वाट वाटून घेऊ नकोस, तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी माझ्या मनाची समजूत काढली आहे. तू न थकेगा कभी, तू न झुकेगा कभी, तू न मुडेगा कभी. कर शपथ कर शपथ कर शपथ. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. बाबा 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 बाबा. आई शपथ आई शपथ आई शपथ. माझ्या लेकराला काय बाप आहे, खरंच काय माणूस आहे हो. मी त्या रक्ताचं पाणी करतोय आणि हा परीक्षेला जाऊन काय करतोय? चिव चिव चुक 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 चुक. अरे स्वतःच कर ना काहीतरी. सतत स्वतःच आपलं माझं. आई कुठल्या स्वार्थी माणसाबरोबर लग्न केलंस तू?
आणि ज्या माणसाला पर्यावरणाविषयी आत्मीयता नाही त्याला बाप म्हणून घेण्याची मला लाज वाटते नका येऊ. डायलॉग काय बोलतोय? चल तू आपला अभ्यास करायचा आहे. केवढा अवघड पेपर आहे माहितीये? अरे काका नमस्कार करतो. अरे ये हा मला लय आवडतो. हा पोरगा लय आवडतो मला. ये बाळा अभ्यास करायला आलात? हा काका. बसा अभ्यास करायला आलेत. बसा. अच्छा बैठ. अपने काका टेन्शन मत ला जा. ये बस बाळा बस. अभ्यास करायला आलेत तुझे मित्र? बस बाळा. अभ्यास करायला चालत ना गच्चीवर? अभ्यास करायला आलोय. कोणता पेपर आहे उद्या? अवघड पेपर लय काका उद्या. डेंजर आहे. डेंजर आहे? कुठला डेंजर? चोमिस्ट्री. केमिस्ट्री. उद्या तर बॉमिस्ट्री आहे. बॉमिस्ट्री. नाही जुल्ली आहे. अच्छा जुल्ली नावाचा पण विषय आहे तुम्हाला? हा काका याने कुठला विषय सांगितला तुम्हाला? अरे याने मला वेगळाच सांगितलाय. कोणता? झोडपॉलॉजी. झोडपोलॉजी. हा बरोबर आहे. काय रे एकटा अभ्यास करतो आम्हाला बोलत नाही. झोडपोलॉजी झाला काय अभ्यास हा? जस्ट सुरू केला होता. अच्छा सुरू केला होता तेवढ्यात तुम्ही आलात. आता तिघे मिळून करूया. चालेल एकत्र अभ्यास करूया ना म्हणजे जरा बरं पडतं. बाबा शिकवा. कहर परफॉर्मन्स. ओंकारच्या अवांतर गप्पा आम्हाला फारच आवडल्या. मजा आली. येस प्रसादा. बहारदार. ओमकार विलक्षण एन्जॉय करतोस तू हे कॅरेक्टर आणि त्यामुळे ते आम्ही पण एन्जॉय करतो. आणि पशा तुझं पण मला फार कॅरेक्टरायझेशन या सिरीजचं भयंकर आवडतं. पशा फार मनापासून करतोस तू. आणि नवाकडे बघून तर असंच वाटतं की यार आपली आई पण लहानपणी अशी असती ना. नव्हती ते बरं म्हणून मी आज या खुर्चीत आहे. मजा आली. वेल डन. सई. मॅड परफॉर्मन्स होता. माझी खूप आवडती सिरीज आहे आणि अगं जेव्हा कानावर पडतं तेव्हा एक वेगळाच आनंद मिळतो. आजचं कॅरेक्टर तू वेगळंच पकडलं होतं ओमकार. मला असं वाटलं की आज जास्त थोडा मध्येच कॉन्फिडंट होत होतास, मग परत कॉन्फिडन्स जात होता. त्यांनी जास्त मजा आली. आणि ह्या ज्या सगळ्या कॉन्सेप्ट्स होत्या त्या पण लेखकांनी छान पेरल्या होत्या. ओमकार मस्त नेहमीप्रमाणे फार भारी. ही सिरीज आम्ही मनापासून एन्जॉय करतो आणि आज पण केली. तू आज लांबून मारत होतास आणि त्याला ते लागत होतं तेही फार इंटरेस्टिंग होतं. आम्ही खूप एन्जॉय केलं. थँक्यू. मंडळी भरधाव येणाऱ्या गाडीच्या आणि बायकोच्या साडी खरेदीच्या मध्ये अजिबात येऊ नये. नाही तर अपघात अटळ. मी असं का म्हणतेय हे तुम्हाला कळेलच पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. हॅलो प्रसादोक सर. हां गुड मॉर्निंग. हो मी मेल केला सर. हो प्रोजेक्ट रिपोर्ट मेल केला. हो रात्रभर जागून मी सकाळी उठून केला आहे. रात्रभर जागून सकाळी खुर्चीतून उठून मी केला आहे मेल. हो हां हो सर मी झोपलोसुद्धा नाही रात्रभर. हो येस थँक्यू. माझे बाबा नेहमी म्हणायचे. ओके सॉरी सर. सर परवा मग आपण भेटूया. आज तसा हेच आहे. उद्या भेटूया. मंडे आहे ना उद्या. आज जरा रविवार. हो तुम्ही नाही आहात? अच्छा तुमच्या मुलाचं लग्न आहे. येस सर मला बोलवा ना लग्नाला. प्लीज सर मला बोलवा ना सर. सर मी सकाळी 6 वाजल्यापासून मदतीला येतो ना सर. प्लीज सर. मी सर बर्फाची लादी बिदी मस्त नेतो सर डोक्यावर. सर मी करेन ना सर. प्लीज बोलवा ना सर. हां असं नका कर. प्लीज सर. मी मट्टा मस्त म्हणू शकतो सर पंक्तीत. हो सर. हो लाडू बिडू वळवू शकतो. होय हो सर. पत्रिका सुद्धा देऊ शकतो. माझी बाईक आहे. कुठे जायचं आहे? नेपाळ. नाही सर नेपाळला बाईकनी जमणार नाही. पण तुम्ही येण्याजाण्याचा खर्च करा माझा. आणि सर हॅलो कट केलं. चला मेल झाला, प्रोजेक्ट झाला, लाचारी सुद्धा करून झाली. आता आज आराम बाबा. आज रविवार आहे. संध्याकाळी मॅच सुद्धा आहे बाबा. आमिर
या अरे बापरे ते फायनल त्याला रिपोर्ट द्यायचा होता. ऐका ना. ओ माय गॉड हे बाबा हे ब्लॅकआउट अरे बापरे अरे बने यार वेडी आहेस का तू? ऐका ना. हा 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 आज काय प्लॅनिंग आहे? घरीच आहात ना? का बने का शॉपिंगला जाऊया? नको बने आज शॉपिंगला नको बने मी रात्रभर ऐक प्लीज 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 नको, प्लीज नको, प्लीज please, एक साडी विकत घ्यायची प्लीज म्हणे नको ह्या साड्या खूप झाल्यात म्हणे. प्लीज एक साडी. 50-60 साड्यात तुझ्या कपाटात. एवढ्या साड्या गरजेच्याच नसतात आपल्याला. तू बघ ना मोज ना आज जाऊन यार. एवढ्या साड्या कुणाला हव्या असतात मला सांग बघू. तू आत्ता बाहेर पाठी लावलीस ना 80% ऑफ सेल 3 दिवस लागतील सगळा स्टॉक संपायला. एवढ्या साड्या आहेत तुझ्याकडे. अगं खरंच सांगतो मी तुला खरंच गरजेच्या आहेत का मला सांग बघू तू. एक साडी घेतली नाही असती ना. नाही नाही ग नको घ्या अनावश्यक गोष्टी आहेत रे साड्या बेड्या. खरंच सांगतो मी तुला. आणि एवढ्या साड्या वापरतेस का तू मला सांग. किती साड्या 60 साड्या आणि 365 दिवस हा गाऊन घालतेस तू. हळदीच्या डाग हे बघ हळदीच्या डाग लागलेला. अंडी आणायची हाच गाऊन गेली पुढे. दळण आणायचे हाच गाऊन घालून जातेस नको ग. आणि मग 3-4 ड्रेस आहेत तुझे त्याच्यावर सुद्धा ओढणी फक्त बदलत असतेस. आधी पिवळी मग पांढरी मग काळी. कशाला पाहिजेत ते नको ग. एवढी गरजेची नसतात साड्या. खरंच सांगतो आज सगळी ना गर्दी झालेली आहे साड्यांची. आपल्याला खरंच लागतात का एवढ्या साड्या. बरं तुला 5 वारी नाही पुरत मावत नाहीच ना तू त्यात. किमान 16 वारी तुला लागणार. गेल्या वेळेला तुला माहिती ना 4 शिट्ट्या झाल्या कुकरच्या तरी सुद्धा तुझी घडी घालून होत नव्हती. एवढी मोठी साडी आहे हो की नाही. मला खरं खरं सांग मग एवढ्या गरजेचं नसतात ग. हे बघ आपल्याला गरजेच्या आहेत ते आपण आणायच्या वस्तू. बाकी सगळं अनावश्यक आहेत. अडगळ असते सगळी साड्यांची. तुम्हाला बायकांना ना साड्या आणा साड्या पाहिजेत यात खूप उत्साह असतो. त्यातला 1% उत्साह जरी ना आता ह्या साड्या वापरूया कधी कधी याच्यात जर लावलात ना तर तुमचं अजून सुखकर होईल जीवन. खरं सांगतो मी तुला. सगळी अडगळ असते गरज नाही त्याची. आपण काय माहिती आहे ना आपण वस्तू आपल्याला पाहिजे तेवढ्या आपण घ्यायच्या नसतात. गरजेच्या आहेत तेवढ्या घ्यायच्या असतात म्हणे. कळलं का. आई माझी नेहमी तेच म्हणायची मोजक्या वस्तू घ्यायच्या सुटसुटीत संसार करायचा. दुसरं आपल्यात काय असतं मला सांग. हे असतं पंखा पडला बरे पंखा पडला. हे काय केलंस म्हणे. हे काय केलंस म्हणे. हे काय साड्या कशाला आणल्यास इकडे. या साड्या आत्ताच्या आत्ता फेकून द्यायच्या. अगं वने असं काय करतेस. या साड्या या क्षणाला आत्ताच्या आत्ता फेकून द्यायच्या. का पण माझ्या साड्या अडगळ आहेत ना. अगं वने. अडगळ आहेत की नाही तुम्ही म्हणालात ना मग आत्ताच्या आत्ता फेकून द्यायच्या. वने मी सहज म्हणालो. मी पण सहजच म्हणते. मी रागवले का. रागवले आहे फ्रेश आहेस आहे ना. नाही ना मग ही साडी उचलायची आत्ताच्या आत्ता सगळ्या साड्या फेकून द्यायच्या. वने फेकून द्या. तू डोक्यातला राग आधी काढ. वाव ही साडी तुमच्या ताईने दिली आहे. हो मग वाव किती सुंदर साडी वने, आहे. तुला खरं सांगू? फेकून द्यायची ही साडी आत्ताच्या आत्ता फेकून वने, ही द्यायची. साडी घालून- आत्ताच्या आत्ता फेकून द्यायची नाही तर मी त्याची पायपुसणी करेन. वने, ही साडी घालून ती फरशी पुसतानाचा व्हिडिओ तुमच्या ताईला पाठवेन. वेड लागले का ही साडी हे काय वेड लागला का तुला. अगं अगं ताईने दिलेली साडी आहे ना ती. असं कोण करतो वने डोक्यातला राग काढ. अगं वा ही साडी तुमच्या आईने दिली. हो म्हणे, आईने दिली. बाय गो बिना गरजेची गोष्ट अनावश्यक गोष्ट कशाला पाहिजे. पडदे करते हिचे. नाही नाही साड्यांची. अगं नाही पडदे अगं नाही जाणार ते. पडदे एवढं असं करते कसा हिचे. पडदा होईल. पडदे करते असं साड्या. नाही होणार. पडदा व्हायला येतं चढून करायला लागेल ना. असं नाही होणार. ऐक माझं असं का करतेस का राग एवढा. शांत हो. किती धुमसतेस बघ जरा तू. आपण माणसं आहोत. माणूस म्हणून जन्माला आली आहेस ना तू की वाफेचं इंजिन म्हणून जन्माला आली आहेस. असं असं होतंय म्हणून सांगतो ना शांत हो ना ग. सगळ्या चांगल्या साड्या आहेत तुझ्या. खरंच सांगतो मी खूप चांगल्या आहेत साड्या. आता शब्द पलटायचा नाही. शब्द नाही पलटत आहे. अनावश्यक बिनगरजेच्या गोष्टी आहेत ना. अडगळ म्हणालात ना तुम्ही माझ्या साड्यांना. शांत बस. ऐक माझं माझं हे बघ वनी असं नको म्हणू. गुंड लागू गुंडू झुंकुलू भुंगरूचू पुंगरूचू टुंगो. झिंगुराला पुंगुराला माझा डंपर भ्रमप्रम माझा टिमप्रम. पण हनीमूनला मी गाणं म्हटलं होतं ते म्हणून तिच्या हुरणा जैसी हुरणा कोण रे तो प्राणी. हरणी जैसी चाल ग. चुकून झालं भस्कन आलीस म्हणून झालं म्हणे. छान बायकोचा मूड काय. आपल्याला जोक सुचतायत. नाही, जोक नाही. जोक सुचतायत तुम्हाला. नाही, नाही, म्हणे. एक मिनिट काय? होय. मी आता बघाच. काय झालं वने. काय झालं हे काय कर वने काय करतेस वने. बापरे हे काय
काय बूट आहेत माझे ते. कशाला हवे बिनगरजेच्या गोष्टी अडगळ कशाला पाहिजे अनावश्यक आहेत ना एक जोड चपला आहेत ना अरे माझ्या बूट फेकले. नाही पाहिजे घरात नाही पाहिजे अनावश्यक गोष्टी तुम्हाला ऐक ऐक म्हणे ऐक काय करतेस तू हे म्हणे काय करतेस हे काय 1 2 3 4 8 हो 8 मोजे आहेत ते मग 8 पाय किती आहेत पाय किती आहेत हे, हे, 8 जोड मोडे ऑक्टोपस आहात तुम्ही नाही, ऑक्टोपस कशाला लागतात लागतात म्हणे. आता बूट पण फेकून दिले मोजे कशाला हवेत मोजे वने 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 अगं नको करूस हे वने का फेकतेस तू मला. माझ्या गोष्टी अडगळ आहेत ना ऐक ऐक वने नाही वने नाही वने नाही वने हे काय हे काय हे काय हे काय हे काय हे काय? लेंगा आहे माझा. लेंगा. वने हे घ्या अगं हे काय एक पायाचा लेंगा घालायचा हा फेकून अगं एक पायाचा लेंगा कोण घालतं. घाला ना आता 2 पाय घाला आणि चाला असं कोण जाणार. माझ्या मीठ गोष्टी लागले तुम्हाला शांत अडगळ बस. वाटतात काय मला काय 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 शोधतेस तू. ए वने वने अरे बापरे कोणीतरी वाचमान आहे. ओ, साटम काकू प्लीज घरी या साटम काकू. ए ओ मोजा मेरा है ए मोजा मेरा है हात मत लगाओ. हे वने कुठे टाकू? बाबांचा फोटो आहे हा बाबांचा फोटो आहे बाबांचा फोटो आहे. म्हातारा जाऊन 20 वर्ष झाली ना कशाला पाहिजे ही अडगळ घरात कशाला पाहिजे अडगळ नाहीये बाबा बाबांचा फोटो आहे ना. बाबा अडगळ नाहीये फोटोच्या मागे 5 पाली जाऊन लपतात तुझे बाबा होते तेव्हा बहिणीच्या चुका पाठीशी घातल्या आता पालींच्या चुका पाठीशी घालतायत. नको तू सोड सोड तो फोटो लागे फोड अगं सोड इथे बस शांतपणे बस इकडे सोड तो फोटो. कमाल करतेस तू माफ करा बाबा कमाल करतेस तू बस इकडे इथे बस बस इकडे शांतपणे हा बस इकडे शांतपणे हा का असं करतेस वेड्यासारखं एवढं पण रागवायचं का. कशी दिसतेस बघ खडी फोडण्याचं मशीन असं असं नाही, नाही. असं वाटलीस नाही शांत हो ना नको ना चिडूस म्हणे. एका साडी खरेदी म्हणून एवढं करायचं. हे आता रडू नको आहे ना म्हणे यार अरे यार म्हणे नको करू यार. तुमच्याकडे कधी जास्त मागितलं गावा साड्या नाही म्हणे शेजारच्या बायका एकदा नेसलेली साडी पुन्हा अंगाला पण लावत नाही मी तरी 4 वेळा साडी नेसते एकदा मागितलं तर इतकं बोलून दाखवलं तुम्ही. हो म्हणे ठीक आहे हरकत नाही आपण जाऊया साडी विकत घेऊया मग तर झालं. शांत हो आता मी म्हणालो ना साडी घेऊया ना विकत आपण. ह्या घरात ना टोकाचं वागल्याशिवाय रक्त आटवल्याशिवाय काहीच मिळत नाही. मगाशी म्हटलं होतं साडी खरेदीला जाऊया तेव्हाच हो म्हटलं असतं तर एवढं घडलं असतं का. ठीक आहे बाबा मी म्हणालो ना आता. नाही पण वनीच्या डोळ्यातून असं भडा भडा अश्रू वाहिल्याशिवाय तुमचे रविवार सार्थकी लागतात का. अरे नाही यार म्हणे हे तू ऐसा ये करते ना चल ना चल कबड्डी. जेव्हा एखादी बाई म्हणते ना आपण रिलॅक्स रिलॅक्स मी जाते मग. नाही नाही सॉरी 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 आपण जाऊया. जेव्हा एखादी बाई म्हणते ना साडी खरेदीला जाऊया तेव्हा ती फक्त एखादा असा वस्तू एखादा जिन्नस खरेदी कर ही भावना नसते तिच्या मनात. साडी खरेदी करणं म्हणजे अशी कला आहे हो. असं समाधान वाटतं साडी खरेदी करताना. असं बराच वेळ एक रंग असं मनात ठरवलेला असतो आणि आपण अचानक असं दुकानात जातो आणि त्याच रंगाच्या अशा अगणित साड्या बघून मन एकदम हरकून जातं. बाप रे कोणती साडी घेऊ कोणती नको असं होतं. तो ठरवलेला रंग आपण कधीच विसरून गेलेलो असतो. असं बघता 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 एक साडी इतकी मनात भरते असं पटकन हातात घेतो. वाव काय फिलिंग आहे साडीचं. काठपदर जरा मोठा आहे ना मला नाही आवडत. मला अशा छोट्या काठपदराच्या अशा बारीक बारीक बुट्ट्या असलेल्या साड्या खूप आवडतात. मन परत असं शोधायला लागतं आपल्याला आवडता रंग आणि तेवढ्यात लक्ष जातं शेजारी बसलेल्या बाईच्या मांडीवर असलेल्या साडीवर. काय सुंदर साडी आहे पण तिने ऑलरेडी ती सिलेक्ट केलेली असते. मन ना एकदम खट्टू होऊन जातं की आपल्याच बाबतीत असं का होतं. मग पुन्हा शोधत असताना तेवढ्यात त्या बाईला ती साडी आवडेनाशी होते आणि आपण असं पटकन घेतो. काय सुंदर साडी आहे. बापरे काय फिलिंग आहे साडीचं. 4500 बाई खूप महाग आहे. ठीक आहे काही हरकत नाही म्हणून असं 3-4 साड्या अशा पटकन अंगाला लावून बघतो आरशात बघतो बाई छान दिसते का. शेजारी उभ्या असलेल्या नवऱ्याला विचारतो काय हो ही बरी आहे का ही बरी आहे. तू कोणती हो म्हणाला तरी घेतो ती जी मनात एकदम घट्ट भरलेली असते. मग असं पटकन शोरूमच्या बाहेर जातो सूर्याच्या प्रकाशात बघतो हाच रंग आहे ना की लाईटमध्ये आधी वेगळा वाटत होता नाही तोच रंग आहे. मग पटकन असं मैत्रिणींना व्हिडिओ कॉल करतोय काय ग ही बरी आहे ना की ही बरी आहे.
एवढं सगळं सागर संगीत झाल्यानंतर आम्ही साडी खरेदी करतो. साडी खरेदी म्हणजे मेडिटेशन असतो. समाधान वाटतो मनाला की फायनली आपल्याला हवी तशी साडी मिळाली. तुम्हाला नाही कळणार, त्यासाठी एका स्त्रीचंच हृदय लागतं. एका क्रेडिट कार्डच्या एवढ्या स्वाईपच्या मागे एवढं असतं? तुम्हाला नाही कळणार ते. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा अशा 3 मूलभूत गरजा असतात. त्याबरोबर बायकांसाठी साडी खरेदी हे सुद्धा 4थी गरज असायला हवी, नाही का? काय हरकत आहे? तुम्ही पार्टांमध्ये जाता तेव्हा विस्की ही मूलभूत गरज नसते का? हा, ते असते असते ना? तसं काय मग आता येणार आहात की वाद घालणार आहात? हा, मी येणार तयार झालायत ना फायनली? पाडवा येतोय, मला हवी हो साडी. पाडवा आता तर झाला 3 महिन्यांपूर्वी. सारखा काय पाडवा येतो? तो दिवाळीतला पाडवा, आता गुढी पाडवा, चैत्रातला पाडवा येणार आहे ना? ओके. येणार आहात? हो. नक्की? आज साडी घेणार आहे मी तुला. I'm okay. मग मी खरंच एक साडी घेणार आहे तुला. नाही, मला 4 साड्या पाहिजे. वने 4 नाही, 1 ठरलं ना आपलं. 5 1 ठरलंय वने. 6 वने 1 ठर 7 वने एकच साडी ठरली. 8 वने एकच साडी. 9 ए, वाचव, ए, वाढवते, 10, 15, 15 साडी घेईन मग मी. मी सांगितलं. वा 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 वा, किती गोड परफॉर्मन्स, किती गोड विषय. आता हे स्किट पाहिल्यानंतर कुठल्या स्त्रीला आपल्या नवऱ्याला साडी खरेदीला चला म्हणून कन्व्हिन्स करायची गरजच पडणार नाही. म्हणे डायरेक्ट काळजाला हात घातलास. वा, सुरेख. बघा हासराचे काय म्हणतात प्रसादा. अप्रतिम, अप्रतिम. वनिता, तुझ्या इतर परफॉर्मन्सला आपण जर बनारसी, नारायणपेठी, कांजीवरम, इरकल अशा उपमा दिल्या तर आजचा तुझा परफॉर्मन्स हा पैठणी होता. वा 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 वा. ला जवाब वनिता, ला जवाब. तो जो अख्खा पॅच केलास तू, अप्रतिम. फार आवडलं मला स्किट आणि फारच मजा आली. आणि घरातली बाई ही घरातली लक्ष्मी आहे, तिला खुश ठेवणं हे कर्तव्यच आहे आणि ते केलंच पाहिजे. आणि जगातली अशी एकही बाई नाही जी साडीत सुंदर दिसत नाही. बाई साडीत सुंदर दिसतेच. येस येस. अप्रतिम, मजा आली. वा वा वा. सई. एकदम पूकी परफॉर्मन्स होता. वने साडी खरेदीला आम्हाला पण बरोबर घेऊन गेल्याबद्दल खूप धन्यवाद. तू साडी खरेदी केलीस, पण तुझ्या साडी खरेदीला भावना आमिर हडकरने दिली. त्यामुळे आमिर दादाचं पण खूप अभिनंदन. फार सुंदर बॅकग्राऊंड त्यांनी प्ले केलं, त्याच्यामुळे एक त्याला इमोशन जन्माला आलं. आणि सॅमी, तू तिच्याकडे ज्या पद्धतीने बघत होतास, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला असं वाटेल की असा नवरा पाहिजे आम्हाला. ज्या कौतुकाने तू तिच्याकडे बघत होतास ते फार छान होतं. असं रिलेशन पाहिजे, हवं असं वाटणारं रिलेशन आम्हाला वाटलं. सुरुवातीचा चंग पण फार सुंदर होता. मजा आली. खूप छान ग्राफ होता. आम्ही खूप एन्जॉय केलं. थ्रू आउट द परफॉर्मन्स आमच्या चेहऱ्यावरती एक स्मितहास्य होतं. त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. मंडळी, करंट बॉयफ्रेंडनं प्लॅनचेट करून आपल्या गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडला बोलावलंय. चला बघूया हे नेमकं काय गौड बंगाले. शिवा, शिवा बास झालं. शिवा, किती रडणार आहेस अजून? शिवाली, तुझ्या रडण्यामुळे आकाश परत येणार आहे का? मी काय करू करायची का? 3 वर्ष झाली ग गेला मला सोडून, पण अजून पण वाटतं इथेच कुठेतरी आहे. मला भेटेल, मी त्याला मिठी मारेन, मी त्याला सांगेन आय मिस यू आकाश. शिवा, असं काही होणार नाहीये. तुला पण माहितीये 3 वर्ष होऊन गेली आहेत आता. 3 वर्षांपूर्वी याच दिवशी तुझा आकाश दारूच्या नशेत बिबट्याला ग्लुकोजचं बिस्किट द्यायला गेला. तो परत आलाच नाही.
चल चल त्याला वाटलं समोर कांजण आलेला कुत्रा आहे म्हणून तो त्याला ग्लुकोज द्यायला गेला, पण त्या बिबट्याने ग्लुकोज सकट प्रोटीन पण खाल्लं. रसिका नको नको प्लीज, मला खूप आठवण येते ग त्याची. आय मिस यू आकाश, आय मिस यू. ये ना यार परत प्लीज, ये ना. शिवा, इनफ इज इनफ. बास झालं आता, बास झालं. काय बस झालं नाही येणार आहे आकाश. शिवाली, यू हॅव टू मूव्ह ऑन नाउ. रसिका प्लीज प्लीज. शिवाली, 3 वर्ष झाली ओंकार तुझी वाट बघतोय. रसिका बाद झाला आता, चल. अगं असं काय करतेस? तुला मूव्ह ऑन कधीतरी करावंच लागणार आहे ना. हे बघ, त्याला हो म्हण आणि बाहेर पड या सगळ्यातनं. हा, हे बघ, मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना. मी तुला जी गोष्ट सांगते ते नीट ऐक. हं? आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, त्याच्यावर आपलं प्रेम आहे की नाही आहे हे महत्वाचं नाहीये, पण त्याचं आपल्यावर प्रेम असतं तर ज्याच्यावर असतं त्याच्यावर आपलं प्रेम असतंच ना. कळतंय का? आणि ज्याचं आपल्यावर प्रेम नसतं त्याचं आपल्यावर आहे प्रेम असं त्याला दाखवलं तरी आपलं त्याच्यावर प्रेम असतं असं नाहीये. हे आपल्याला असतं माहिती नसतं प्रेम आहे ते. कळलं रसिका, मला कळलं. कळतायत ना मी मला काय म्हणायचं. मी प्रयत्न कर करते. चल चल हो, अडकून तीन इकडे वर्ष काय होती काय आता. हे ऐक ना, ओंकार काय भाई, मला जमेल ना? जमेल रे बाबा, जमेल. इकडे थांब थांब थांब. ती मुलगी कशी आहे, काय कसं काय? मुलगी बावळट आहे पण दिसायला खूप सुंदर आहे. तू टेन्शन नको घेऊ, मी जे सांगितलंय तेवढं फक्त कर. हा चालेल. काय ते भाई, बिअरची बॉटल लक्षात ठेवा. 3 नको आहे, 3 नको आहे. 3 मध्ये कमी असते, मला माहिती आहे. हा, आणि भाई लालबाग राईस विथ गोल्ड कॉईन मधला काय भाई? होय रे बाबा, कळलं रे बाबा. मी सांगितलंय तेवढं लक्षात ठेव. इंग्लिश, आवाज आणि शिवडी. हा, मी तुला हाक मारीन तेव्हा ये. मी काय हाक मारीन? ये नाही, मंदार. हा हा हा, जा आता जा. शिवा मी आलोय. शिवा काय झालं? शिवा काय? आकाश RIP. रसिका, हाय रसिका. दिसलीच नाहीस तू. आकाशमुळे डोळ्यात एवढे अश्रू होते. इट्स ओके. त्यामुळे शिवा, मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. प्लीज आता नको ना, मी हात जोडते प्लीज. आज त्याचा दिवस आहे ना, नको ना तू प्लीज ना, जा ना. अगं मला आकाश विषयीच बोलायचंय शिवा. तुला आकाश काय बोलायचंय त्याच्याविषयी? आकाश काल माझ्या स्वप्नात आला होता. काय? आकाश, माझा आकाश तुझ्या स्वप्नात आला? आकाश, तू याच्या स्वप्नात आला होता? काय बोलला? बोल, काय बोललास तू याला? मी सांगणार. तो कसा सांगणार? मग माझ्याबद्दल विचारलं? त्याबद्दल विचारलं. माझ्याबद्दल विचारलं माझ्या आकाशने? मला आकाश म्हणाला की शिवाला सांग मला विसरून जायला आणि माझ्याशी लग्न करायला. असं आकाश बोलूच शकत नाही. चल, काय पण बोलतोयस तू? मी खरं सांगतोय शिवा. अगं खरं सांगतोय. आकाश स्वतः म्हणाला त्याच्या तोंडाने की आता बस, शिवाला सांग हमारा सफर यही तक था. आता तू तिची काळजी घेणार आहेस, म्हणजे मी तुझी काळजी घेणार काय आहे. पण बोलतोयस तू? इनफ ओंकार, इनफ. बास, खूप झालं. काय वाटेल ते बोलशील, कुठल्याही थराला जातोयस तू. अगं नाही, खरं सांगतोय मी. हे बघ, तुझं आणि शिवाचं व्हावं असं मलाही वाटत होतं रसिका. पण म्हणून तू तिच्या इमोशन्सचा असा फायदा घेणार असेल ते चुकीचं आहे ओंकार. मला वाटलंच होतं तुम्हाला दोघींनाही खोटं वाटणार, म्हणून मी हे खरं करणार आहे आत्ता. असं काय खरं आणि खोटं करणार आहेस? मला सगळं कळतं. खरं काय असतं जे खोटं नसतं आणि खोटं काय असतं जे खरं नसतं. खरं खोट्याला विचारलं ना तर खरं खोटं कधीच करू शकत नाही. आणि खोटं खरं काय असतं हे खऱ्याला खोटं करून खरं कधी आहे हे खरं खोट्याला कधीच सांगू शकत नाही. कळलं? मला नको अंडर एस्टिमेट करू. मला कळतं खरं आणि खोटं काय असतं. अगं बाई, खरं खोटं थांब. मला माहिती होतं तुम्हाला विश्वास बसणार नाही, म्हणून मी आज दूध का दूध, पाणी का पाणी करणार आहे. म्हणजे काय करणार आहेस? माझा एक मित्र आहे
ज्याच्या अंगात आत्मा येतात. ओंकार असं काही नसतं प्लीज. खोटं आत्मबित्मे नसतात, असं काही नसतं. चल. ए बाई खरं असतं. तू तो थांबा पिक्चर बघ, ते सगळं आत्म्यांचाच इश्यू आहे सोनी मॅक्स वर. खरंच बघ. ते पिक्चर मध्ये. अगं खरं असतं बाई, मी सांगतोय ना तुला, खरं असतं. आत्मे येतात, आपण त्यांना प्रश्न विचारायचे, ते उत्तर देतात. खरं माझ्याकडे मीडियम आहे. काय टी शर्ट? मीडियम साईजचा टी शर्ट. रसिका, नाही जमत असतील तर नाही करायचे विनोद. हे कशाला असलं काहीतरी. तूच बोललास मीडियम म्हणजे माध्यम रसिका. माध्यम, स्वर्गलोक आणि भूलोक यामध्ये जो दुवा असणार आहे तो म्हणजे माध्यम. मीडियम बोलतोय मी. एक मिनिट रसिका, झाड असतं ना ज्याच्या अंगात आत्मा येतात ते. हा, माझा मित्र आहे मंदार, त्याच्या अंगात आत्मे येतात. थांब जरा. मंदार, मंदार, ये. मंदार. काय भाई? काय बाई बोलला? हा पण त्याचा काय संबंध? मंदार आहे तो, त्याच्या अंगात आत्मे येतात. एक मिनिट मंदार, तुझ्या खरंच अंगात आत्मे येतात? येतात येतात येतात. ओंकार बोला म्हणजे येतात. मी बोललो म्हणजे त्यांनी मला सांगितलं आणि मी तुला बोललो ना, त्याच्या अंगात आत्मे येतात, तसे आत्मे येतात. हा, खरंच येतात? खरंच येतात. आकाश तुझ्या अंगात येणार आहे? येस. मग बोलवूया आपण त्याला, पटकन बोलवूयात आपण त्याला. वेळ नको वाया घालवूयात, पटकन बोलवूयात. मला तेच हवंय, मला तेच हवंय. चला 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 चला. ऐक ना नको ना, मला भीती वाटते. तो आत्मा आला आणि परत गेलाच नाही तर तुला बघून परत जाईल तो रसिका. ओके, ये ना प्लीज. मस्करीची वेळ नाहीये. दरवेळी काहीतरी वाटेल तसं बोलतो. या. आपण बोलूयात. हा बोलूया. अरे कसं बोलवायचं बोलवायचं. मी आहे ना, मी आहे ना. बोलवायचं. चला, गोल करा, 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 गोल करा. हा हा, आता सगळ्यांनी डोळे बंद करा. आकाशचा चेहरा डोळ्यासमोर आणा. हळूहळू आपली ऊर्जा मंदारकडे ट्रान्सफर करा आणि माझ्या मागून रिपीट करा. हे पवित्र आत्म्या, हे पवित्र आत्म्या, आम्ही तुला आवाहन करतो. आम्ही तुला आवाहन करतो. तू जिथे कुठे असशील, तू जिथे कुठे असशील तिथून परत ये. तिथून परत ये. आम्हाला तुला प्रश्न विचारायचे आहेत. आम्हाला तुला प्रश्न विचारायचे आहेत. त्याची उत्तरं दे. त्याची उत्तरं दे. ये पृथ्वीवर ये. पृथ्वीवर ये. भाई ए आता कुठे कपाळ भरती करतोयस? कपाल भाती असतं ते. मी तो कपाल भाती नाही करते. मला असं वाटतंय नाही नाही, त्याच्या अंगात आत्मा येतोय. पाया पडा, पाया पडा, पाया पडा, पाया पडा, पाया पडा, पाया पडा. हे पवित्र आत्म्या, हे पवित्र आत्म्या, कोण आहेस तू? पटकन सांग, कोण आहेस तू पवित्र आत्म्या? मी आशिष. आकाश. मी आकाश. आकाश, the sky, the आकाश, supla shot, 360, I am the back. शिवाली, आकाश इतकं घाणेरडं इंग्लिश का बोलतोय? हा इंग्लिश मीडियम मध्ये होता ना? ओंकार इतकं घाणेरडं का बोलतोय हा? नाही काय आहे, हा जो मीडियम आहे तो मराठी मीडियम मध्ये होता आणि आकाश इंग्लिश मीडियमचा होता. सो त्यांचं कॉम्बिनेशन सेमी इंग्लिश मीडियम झालेलं आहे. आय सी, क्रॉस कनेक्शन. येस रसिका, रसिका येस. बघ, रसिकाला पण कळलं. शिवाली, मला नाही वाटत हा माझा आकाश आहे. माझा आकाश असं बोलतच नाही, तो नाहीच आहे हा. प्लीज आत्म्या, तू आकाश वाटत नाही आहेस. हे बघ, मी तुझा आकाशच आहे. नाही, बघितलं नाहीये तो. शिवडी. हा शिवडी बोलला. चुकलं का काही? ओंकार, हा शिवडी बोलला आणि हा तिकडे जाऊन पायड्यात जाऊन बसला. रसिका, हा तिथे बसला आणि मला शिवडी बोलला. म्हणजे ह्याचा अर्थ काय लावू मी? म्हणजे आकाशच असं बोलायचं मला? म्हणजे हा आकाशच आहे. ती जागा आकाशचीच आहे. ही जागा आकाशचीच आहे. तुला कसं माहिती? अरे मजा आली बसताना म्हणून बसलो. हा माझा आकाश आहे. आकाश.
मिस यू. लोक उगाच म्हणतात स्वर्गात सुख आहे, खरं तर तुझ्या मिठीत सुख आहे. किती फ्लॉटी आहेस अजून पण तसंच आहेस तू अंकू. तसंच आहे जा. तू पण तसंच आहे अंकू. बस 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 बस. आकाश आकाश कशासाठी आलायस ते सांग. प्रश्नांची उत्तरं दे आणि निघून जा आकाश. हे ओंकार हा काय टोन आहे? नीट बोल, आकाश आहे तो. नाही नाही आकाश आहे तो, पण त्यात तो मंदारचं शरीर आहे ना. पण मंदारच्या शरीरात आकाश जास्त वेळ राहिला तर मंदारला नाही का त्रास होणार? सॉरी म्हणून सॉरी सॉरी. विचार ना, प्रश्न विचार. बाबू भिवंडी शिवडी शिवडी. कशी आहे ग तू बाबू, कशी आहे? फुल टू सनासन फनाफन फुल ठास मध्ये. हा ठस मध्ये आहे. ओंकार हा काय बोलतो? हा ठस मध्ये आहे. ठस मध्ये. ही काय भाषा आहे? माझा आकाश असं नाही बोलायचा. हा नाही आहे आकाश. काहीतरी घाणेरडी भाषा घेऊन आलाय हा. मला कळलंय. अगं शिवाली, कसं आहे, आता हा आकाशचा आत्मा तिकडे स्वर्गात होता ना, तिकडे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक असतात, राक्षस वगैरे. तर मला वाटतं ना ते लोक अशी ठसबिसची भाषा बोलत असणार. आता बघा, आपण कुठल्या तरी अशा वेगळ्या गावात जातो, वेगळ्या लोकांना भेटतो, तर त्यांची जी भाषा असते ती आपण पटकन पिकअप करतो आणि आपल्या तोंडात येते ना. तसं झालं असणार आकाशचं, म्हणून तो ठसची भाषा बोलतो. हो ना? रसिका, तुला पालखीतनं घरी सोडायला पाहिजे खरं तर. नको काय खरंच तुला, म्हणजे जे लॉजिक लावलंयस ना यार तू, लॉजिक क्वीन तू, म्हणून तू शिवालीची बेस्ट फ्रेंड आहेस. शिवाली रसिकामुळे वाचला. हो नाही बरोबर आहे. ती रसिका म्हणते ते बरोबर आहे. काय मी मंदारच्या अंगात असल्यामुळे मंदारची भाषा माझ्या तोंडून येते. काय रे मंदार, तुला काय वाटतंय? आता मी काय सांग भाई, तू बसलाय माझ्या अंगात तर मी तरी काय कर. अरे हो, लगेच चालू होतोस तू बाळा. जाऊन येऊ नये, आत्मा जाऊन येऊ नये. दोन आहे, जाऊन येऊ नये. जमतंय, चांगलं जमतंय. कंटिन्यू ठेव फक्त. कठीण आहे. चालेल ठेव. दोन कसं कर? काय माहिती, म्हणजे सांग ना आता कशासाठी ते सांग. कशासाठी काय, मला काल काय बोलला सांग. सांगतो. हे बघ शिवडी, तू मला विसरून जा आणि दुसरा कोणीतरी बघ बस. असं काय बोलतोय आकाश तू? ए बाबू तुला माझी आठवण नाही आली का रे तिकडे वरती? अजिबात नाही आली, कारण स्वर्गात 101 सड्डम टड्डम अप्सर आहेत. कसं बोलतोयस तू? हो, आणि मी ठरवलंय, मी त्यांच्याशीच लग्न करणार आहे. तू मला विसरून जा. काय वाटतं तुला मंदार? भाई आता तुला जे वाटतं ते मी त्याच्यामध्ये काय बोलणार. हा ठीक आहे, तुझं म्हणणं कळलं मला. तुला लाज नाही वाटत का रे आकाश? कसं बोलतोय तू? त्या सडम तड्डम अप्सरांशी लग्न करणार आहेस? हो, करणार आहे. मी माझं तुझं गेली 3 वर्ष मी तिकडे वाट बघतोय. ही आता मरेल, उद्या मरेल, पण ही मरतच नाहीये. आकाश म्हणजे आकाश. अरे बाबा, तिकडे स्वर्गात काही नियम असतात. मी तिथे वरती गेलो, त्यांनी मला विचारलं, आलायस पटकन लग्न करून टाक. मी म्हणालो थांब, माझी शिवडी वर येणार आहे. तर तसं नाही चालत. आता मी 30 वर्षांचा आहे. आता ही जेव्हा मरेल तेव्हा ती म्हातारी म्हणून वरती येईल. तर मला लोक तिकडची स्वर्गा लोक नाही मला चिडवणार की अरे बुड्डी कसा शादी करा. आता मी काय करू, मला तू सांग. काय वाटतं तुला मंदार? आता याच्यावर मी काय बोलतो? तू बोलूच नकोस पागल. तुला लाज नाही वाटत का आकाश? तू गेला सोडून, तू तिथे लग्न केलं तर मी काय करू? बोल ना, मी काय करू? बोल ना, मी काय करू? हे बघ, थांब जरा, मला थोडासा वेळ दे. काय सांगू मी? हा हे बघ मी तुला सोडून चाललो आहे नक्की, पण मला तुझी काळजी आहे. म्हणून मी तुझ्यासाठी एक उत्तम मुलगा बघितलेला आहे, जो तुझी काळजी घेईल. खूप देखणा, सुसंस्कृत आहे. तो म्हणजे ओमकार, ता मित्र मंदार. मंदार हो कारण तो तुझी काळजी घेईल. खूप देखणं आहे. मंदार, तुला काय वाटतं? अरे भाई, मला तर चालेल भाई, मी याला तयारच आहे. अरे हो, थांब. वाटेल ते करू नकोस मंदार.
मंदार वाटेल ते बोलू नकोस. ओंकार व्यवस्थित मारू नकोस आकाश आहे. अगं नाही, तो आकाशचा आत्मा वाटेल ते मी सांगितलेलं नाही बोलत आहे तो. मी सांगितलेलं म्हणजे मी तुला सांगितलेलं जे आकाशनी मला स्वप्नात आकाश काय ते नको करू. मी करणार का करणार? मला पाहिजे ती. नाही नाही मी करणार. नाही मी करणार. नको करू आकाश. का करणार? मला पाहिजे ती. नाही नाही मंदार आकाश तू मीडियम आहेस. तू मीडियम आहेस फक्त हे लक्षात ठेव. मी मीडियम आहे. बरोबर बरोबर. हे बघ शेवटी, हे बघ मी मीडियम आहे. म्हणजे तुझं आणि माझं लग्न झालं म्हणजे मंदार आणि जर तुझं लग्न झालं तर आपण दोघं एकत्र कायमचे राहू शकतो. म्हणजे कसं राहणार आपण एकत्र? हं? कसं राहणार आकाश? सांग सांग कसं सांग. सांग कसं. हे बघ मला कळलंय कसं आहे शिवाली. हे मंदारचं शरीर असलं तरी त्याच्यामध्ये आकाशचा आत्मा आहे आणि मंदारचा आत्मा पण आकाशमध्येच आहे. नाही मंदारचा आत्मा पण मंदारमध्येच आहे. तर दोन्ही आत्मे आहेत ना. तर तुझ्याबरोबर लग्न केल्यावर कधीतरी आकाश येणार कधीतरी मंदार येणार. तर दोघींबरोबर तू राहू शकतो. पण समजा ह्याच्याबरोबर तू गेलीस तर मग त्या आकाशचा आत्मा आला तर मग तू जेलस होणार. म्हणजे हा जेलस होणार. सो बेटर वे तू मंदार बरोबर लग्न केलंस तर आकाशचा आत्मा तुझ्यासोबत असेल. थांब जरा थांब. एवढंच आहे की मंदार मीडियम आहे. मंदार मीडियम नाहीये. मंदार एल आहे. मंदार एक्सेल आहे. मंदार डबल एक्सेल आहे. शिवा हा वाटेल ते बोलतोय. हे असं काहीच नव्हतं. खरं सांगतोय मी. माझ्याशी लग्न करायचं ठरलं होतं ना आकाश. नाही 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 नाही. हे बघ असं काही नाहीये. हे बघ शेवटी ठीक आहे. काय तुला ह्याच्याशी लग्न करायचं आहे? नाही कर ह्याच्याशी तू लग्न कर. पण लक्षात ठेव तुझं आणि मंदारचं लग्न झालं तर आपण दोघं म्हणजे तू आणि आकाश आपण एकत्र राहू शकतो. मंदार तुझ्या भांगेत सिंदूर भरेल पण आत्मा माझा असेल. मंदार तुला मिठीत घेईल पण आत्मा माझा असेल. मंदार तुला हनीमूनला घेऊन जाईल पण अधून-मधून आकाश येतच असेल ना. अरे काय बोलतोय हा? काय बोलतोयस तू? सत्य जे आहे ते मी बोलतोय. नाही 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 हा खोटं बोलतोय. ह्याची ना फालतूची नाटकं सुरू आहेत. नाटकं करू नकोस. नाटक आहेत ही नाटकं आहेत. मग मी खरं सांगेन. खरं नाही. मी खरं सांगेन. खरं नाही. खरं म्हणजे थांब शेवटी मी तुला खरं सांगतो. मला खरंच सांग. खरं सांगतो 3 वर्षापूर्वी दारू पिऊन ज्याने माझ्या हातात बिस्किट दिला आणि मला म्हणाला जा कुत्र्याला घाल आणि तो बिबट्या निघाला. तो कोण होता माहिती आहे तुला? हा ओंकार होता. मंदार मग नाही शिवा. नाही असं काही खरंच नाहीये. अरे हा खोटं बोलतोय. अरे मी हा प्लॅन केला होता. ह्याला बोलायला मी प्लॅन केला होता. हा किती हलकट माणूस आहेस तू ओंकार. तू माझ्या आकाशला मारलास. अगं तू ऐकत नाहीयेस का मी काय बोलतोय ते? हा खोटं बोलतोय. तू खोटं बोलतोयस. माझ्या आकाशने आता मला सांगितलं तू घराच्या बाहेर निघ. तू घराच्या बाहेर निघ. तुला सांगितलं कळत नाही. निघ घराच्या बाहेर आत्ताच्या आत्ता. आकाश जा तू बाहेर. माझं काहीतरी थोडं तरी होऊ दे ना आकाश. हा तू बाहेर जा. मला तू डोळ्यासमोर नको. बाहेर जा. ऐक आकाश. ऐक शेवटी. बघ आता प्रॉब्लेम काय झालाय. काय झालंय? तुझं आणि माझा जुळ आहे. म्हणजे मंदारशी जेव्हा तू लग्न करशील मी हो. मंदारशी जेव्हा तू लग्न करशील तेव्हा तू आणि मी म्हणजे तू आणि आकाश सुखी राहू. बरोबर. पण त्या बिचाऱ्या मंदारचं काय होईल? तो तर बिचारा दुःखीच राहणार. तो असाच राहणार. काय रे मंदार मंदार कुठे गेलास? हा बघ इथे येतो. एवढं करशील ओंकार बाहेर जा. कसं बाहेर जायस रे तू? बाहेर जा. मी आता काय करू आकाश यार. तुला पण गर्लफ्रेंड आहे पण मला पण गर्लफ्रेंडच नाही यार. आता मी काय करू? मी असंच राहणार यार. थांब जरा. मी बोलतोय ना. मी काहीतरी सेटिंग करतोय ना तुझी. 2 मिनिटं थांब तू. तर माझं म्हणणं काय. आकाश. ओ हाय हॅलो हाय. तुम्ही खूप हुशार आहात पण तुम्ही सिंगल आहात का? हो सिंगल आहे ती. तर माझ्या डोक्यात काय आहे
तुझं आणि माझं तर लग्न झालंच आहे म्हणजे मंदार आणि तुझं लग्न झालंय. तर आपण काय करू, मंदार आणि हिचं लग्न लावून टाकू. म्हणजे तू आणि मी सुखी आहेच, पण मंदारचं लग्न हिच्या बरोबर झालं तर मंदार पण सुखी होईल ना. मंदार मंदार ऑलरेडी बिस्किट असताना तुला चॉकलेट गुलाबजामुन की सगळं हवंय रे, रसमलाई वगैरे. ओंकार, बाहेर जा बाहेर जा. दोन मिनिटं एक्सक्यूज मी स्वीट लेडी, तुम्हाला आमचा मंदार चालेल? थांबा मंदार, तुला ही चालेल काय? मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला काही चालेल. अरे हो थांब जरा पागल, थांब ना जरा. तुला ती चालेल म्हणजे आमचा मंदार चालेल? म्हणजे ॲज अ बॉयफ्रेंड म्हणून तुम्हाला चालेल का? चालेल. हां चालेल. फक्त अगदी त्याचा प्रॉब्लेम सांगतो काय, तशी भाषा त्याला अवगत नाही आहे, भाषेचा त्याचा प्रॉब्लेम आहे. काय मंदार तुला काय वाटतंय? भाषेचा जरा माझा प्रॉब्लेम आहे. भाषा कशी नाही, माझी नायगाव माझगाव आहे, पण माझं हृदय आहे ना फुल लालबाग आहे. तू ह्या लालबागमध्ये फक्त स्थापन हो. गणेश गल्ली, लाल मैदान, नरे पार्क सगळेच तुझं. एरियातल्या लोकांना खुश करा, फक्त एरियातल्या लोकांना खुश करा, बाकी काही करू नका. अरे आकाश थांब, मी बोलतो. नको रे हे सगळं नको रे. कसला मारतोय? रसा, तुला चालेल ना ग हे? ऐक ना, मी ना मंदार मधल्या आकाशशी लग्न करते आणि तू मंदार मधल्या मंदारशी लग्न कर. ओंकार मधल्या ओंकारशी पण कोणीतरी लग्न करा ना यार. लग्न सोडा, खोटं काय बोला तरी, हाय तरी करा. अरे बाबा थांब ना, तू इथे काहीतरी कोलॅबरेशन मध्ये चालू आणि तू मध्ये मध्ये बोलतोय. लक्षात ठेव मंदार, ओंकार, मंदार हलू नकोस. मंदारला बोलू अख्खं आयुष्य तुला काय बोलतो रे, काय बोलतो रे, असं जगावं लागेल. हे बघ लक्षात ठेव. हे बघ आई काय मंदारला जमणार आहे का? हो ए मंदार, 15 मिनिटं ठीक आहे, आयुष्यभर नाही होणार आहे. हे बघ मी मंदार तुला काय वाटतं? मला जमेल रे भाई. नका रे, चल रे, बस झालं रे, कळलं रे आता. ठीक आहे मंदार, कॉंग्रॅच्युलेशन. कसं करू मी तुला कॉंग्रॅच्युलेशन? अरे बाळा हे धर, असं कर. दोघांना चांगलं. आला तो सो गर्ल्स बाजूला रे. या इकडे. ए थांबा, ह्या साईडला आकाश आहे आणि ह्या साईडला मंदार आहे. सॉरी. या चला आपण जाऊया मंदारच्या घरी, सोनी लिव बघू आपण. चला या. अरे इथे थांब ना. हा इथे पण असेल ना सोनी लिव. अरे ये. मस्त यंग ब्रिगेड, डबल धमाका परफॉर्मन्स. प्रसादा, मस्त कॉन्सेप्ट होती आणि फारच तुम्ही चौघांनी ती फार एन्जॉय केली, त्यामुळे ती ऑब्व्हियसली आम्ही पण खूप जास्त एन्जॉय केली. शिवा मस्त, ओंकार मस्त, रसिका मस्त, मंदार आय लव्ह यू. काय केलंस तू, कमाल. म्हणजे टांगा पलटी घोडे फरार म्हणजे काय तर आजचा तुझा परफॉर्मन्स क्या बाग आहे. वा वा वा, लाजवाब. फारच मजा आली तुला बघताना आणि तुझा परफॉर्मन्स बघताना. कीप इट अप. मस्त मस्त मस्त. सई, डेडली परफॉर्मन्स होता. राऊत, अशा सिच्युएशन्समध्ये आम्हाला बरं वाटतं तुझ्यासाठी. आज खूप वाईट वाटलं मला तुझ्यासाठी. आज जेन्युइनली आतून वाईट वाटलं. पण तुम्ही ही संकल्पना खूप सुंदर फुलवलीत. खूप छोटा जन्म होता पण तुम्ही ते खूप छान सादर केलं. खूप जास्त कन्व्हिक्शन होतं सगळ्यांच्या परफॉर्मन्समध्ये. रसा, मला तुझंही कॅरेक्टर आवडलं. वेगळंच काहीतरी पकडलं होतंस आणि ते खूप वर्क झालं. ते अशी काहीतरी मध्येच हलत होतीस, ते खूप भारी होतं. शिवा मस्त. मँडी, दिस इज फॉर यू. मंदार, प्रत्येक संधीचं असंच सोनं कर मित्रा. आम्ही खूप खुश होतो जेव्हा तू छान खुलतोस, कॉन्फिडेंटली स्वतःला सादर करतोस. आणि आज तुला बघायला फार मजा आली. मला नाही पाहिजे ती रिॲक्शन. खूप काळ आम्ही विसरू नाही शकणार आहे. आणि म्हणजे मी मुलगी असून तू जाताना मला असं करा असं वाटलं यार. अपसूक. म्हणजे कायच्या काय परफॉर्म केलंस मँडी. मजा आली, खूप मजा आली. कॉंग्रॅच्युलेशन्स. वा 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 वा.
मंडळी, हास्य मास असाच बहरत राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमेडी रिझन. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.